हेलो, गुड यस इवनिंग। मैम। गुड मेरी आवाज इवनिंग। आ रही है? यस आ रही मैम। ओके। तो आज से हम 8:40 को स्टार्ट करते जाएंगे। पहले हम मेडिटेशन करेंगे। आज हमें असाइनमेंट लिखना है, तो नया रजिस्टर ले लीजिए। A4 साइज का, जो भी आपके पास डायरी हो, कुछ भी। तो मेडिटेशन से शुरुआत करते हैं। सॉरी। सगळे ताठ बसा. पाठीच्या कणा आपण ताठ करूया. डोळे अलगद बंद करूया. आणि आजचा दिवस आपल्याला देवाने किती सुंदर दिला, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा, आजचा इतका सुंदर दिवस दिल्याबद्दल. धन्यवाद. आज उत्साहाने भरलेला, उमंगाने भरलेला, आशीर्वादाने भरलेला, प्रेमाने भरलेला, समृद्धीने भरलेला, आर्थिक स्थैर्याने भरलेला आजचा दिवस तू मला दिलास, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप उपहार आजच्या दिवसाचा. थँक यू, थँक यू, थँक यू. थँक यू माझ्या स्वस्थ शरीरासाठी. बघा, त्याच्यामुळे मी बसू शकते, बोलू शकते, खाऊ शकते, चालू शकते, विचार करू शकते, काम करू शकते. थँक यू, थँक यू, थँक यू परमेश्वरा, हे स्वस्थ शरीरचा उपहार दिल्यामुळे. थँक यू, थँक यू, थँक यू. थँक यू परमेश्वरा, मला आई बाबा दिल्याबद्दल. तू त्यांच्यामध्ये राहून माझं पालन पोषण केलंस, मला शिक्षा दिली, मला एक उच्च नागरिक बनवलंस. थँक यू, थँक यू, थँक यू परमेश्वरा. थँक यू आई बाबांचा उपहार दिल्यामुळे. थँक यू. थँक यू माझ्या नातेसंबंधांसाठी. थँक यू माझ्या जीवनसाथीसाठी, जे मला प्रेम देतात, सन्मान करतात. थँक यू. थँक यू माझ्या मुलांसाठी, जे आज्ञाधारक आहेत. थँक यू, त्यांच्यामुळे मी आई बनू शकली. थँक यू, थँक यू, थँक यू परमेश्वरा, इतका सुंदर मला परिवार दिल्याबद्दल. थँक यू माझ्या गुरुजनांसाठी, ज्याने माझ्या ज्ञानात प्रकाश दिला, ज्ञानाच्या, आणि त्याच्यामुळे मी माझे जीवन, माझं भविष्य उज्ज्वल बनवू शकले. थँक यू, थँक यू, थँक यू माझ्या निस्वार्थ गुरुजनांसाठी. थँक यू माझ्या संपन्न घरासाठी, ज्यात मी प्रेमाने राहते, सन्मानाने राहते, आनंदाने राहते, शांततेने राहते. थँक यू, थँक यू, थँक यू माझ्या संपन्न घरासाठी. थँक यू माझ्या धनासाठी, जे माझ्या सदैव सोबत राहते. थँक यू सगळ्या धनासाठी, जे मला आयुष्यभर देण्यात आलं, सर्व धनासाठी. कधी माझ्या घरी अन्नाच्या रूपाने राहते, कधी सुंदर सुंदर कपड्याच्या रूपाने येते, कधी कधी शिक्षणाच्या रूपाने माझ्याजवळ राहते, तर कधी विविध ठिकाणी नवीन नवीन दृश्य, नवीन नवीन ठिकाणी फिरवण्याच्या उद्देशाने माझ्यासोबत धन सदैव सदैव राहते. सर्व धनासाठीच खूप खूप कृतज्ञता, खूप खूप आभार. थँक यू, थँक यू, थँक यू सर्व धनासाठी. थँक यू पाचही एलिमेंटसाठी. धरती माता, जी आम्हाला अन्न देते, सुंदर सुंदर भोजन देते, सुंदर सुंदर कपडे देते, नवीन नवीन ठिकाणी आम्हाला बघायला मिळतं. थँक यू धरती मातेच्या. थँक यू, थँक यू जलपिताच्या, जे आम्हाला जीवन देते, माझे जीवन समृद्ध करते, सहज बनवते. थँक यू वायू देवतेला, जे प्राणीमात्रांना प्राणवायू देत आहे. थँक यू,
थँक यू सूर्य देवतेला, जे आम्हाला ब्रह्मांडात प्रकाश आणते, ऊर्जा देते, विटॅमिन डी देते, आमचे जीवन आमचे जेवण शिजवते. थँक्यू, थँक्यू सूर्यदेवता, आम्हाला ऊर्जावान बनवण्यासाठी. थँक्यू आकाश देवता, आम्हाला स्पेस देण्यासाठी, जागा देण्यासाठी. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. थँक्यू ह्या क्षणाच्या, थँक्यू झूम लिंकच्या, थँक्यू नायडू सरांच्या, थँक्यू सोनाली मॅमच्या, थँक्यू श्रद्धा मॅमच्या, थँक्यू आयुष सरांच्या, थँक्यू वायफायच्या, थँक्यू इलेक्ट्रिसिटीच्या, ज्याच्यामुळे आम्ही एकत्र जमलो आणि आपली ऊर्जा वाढवत आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू ह्या क्षणाच्या, थँक्यू ह्या रूमच्या, थँक्यू माझ्या स्वतःच्या, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. डोळ्यावर हात ठेवूया आणि डोळे उघडताना हाताकडच्या रेषांकडे बघू. स्वतःला भाग्यशाली समजूया. मी भाग्यशाली आहे. मी स्वस्थ आहे. मी मस्त आहे. मी जबरदस्त आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आजपासून आपण एक असाइनमेंट कंप्लीट करूया. आज आहे पहिला दिवस. तर आज आपण पहिल्या दिवसाला आपले जे काही स्वप्न आहेत, लहानात लहान, मोठ्यात मोठे, सगळे लिहूया. कमीत कमी 10, जास्तीत जास्त 20, 30, अगदी छोटे छोटे आपण आपले स्वप्न लिहूया. एक नवीन डायरी घेऊया किंवा A1 पेज घेऊया, मोठा असा. इथे लिहिलाय बघा, A4 असा, अशी मोठी रजिस्टर घ्या, डायरी घ्या. नवीन सुरुवात करा. आजपासून आपण, आता मॅम आपल्याला रोज देतील आहे असाइनमेंट लिहायला. पुस्तकानुसार आपल्याला असाइनमेंट लिहायचे आहे. आजची तारीख घालूया. आजची तारीख आहे 5 जानेवारी 2026. आणि वरती हेडिंग लिहूया, स्वप्नपूर्ती. तर तुमचे काय काय स्वप्न आहे, जे तुम्हाला वाटतं की या महिन्यात, या वर्षी, या आठवड्यात पूर्ण केली पाहिजे, पूर्ण झाली पाहिजे. अगदी छोटी छोटीशीच, की तुम्हाला वाटते की हां, आता मी कुठेतरी फिरायला जाऊ या महिन्यात, पुढल्या महिन्यात, या वर्षापर्यंत स्वतःला कुठे पाहू इच्छिता स्वतःला. की आता जे परिस्थिती आहे किंवा तुमचे जे काही छोटे छोटे स्वप्न आहे, ते या वर्षाच्या अखेरपर्यंत तरी आपले पूर्ण झाले पाहिजे. असं वाटत असेल तर आपले कमीत कमी 10 आपण स्वप्न लिहूया आजच्या दिवसाला. सुरुवात अशी करायची वाक्य लिहायला. आधीच आपण आभार 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 3दा लिहूया. जेव्हा आपण स्वप्नपूर्ती भविष्यासाठी लिहितो, तर आधीच आपण त्याच्यासाठी कृतज्ञ व्यक्त करूया, म्हणून आधीच थँक्यू, थँक्यू, थँक्यू 3दा लिहायचं. आणि सेंटेन्स लिहायचे की माझं हे काम झालेलं आहे, मला हे मिळालेलं आहे. आभार, आभार, आभार. मी खुश आणि कृतज्ञ आहे. मला जानेवारी महिन्यात
मिळालं किंवा आहे असं लिहायचं. मिळेल असं नाही लिहायचं भविष्यासाठी. आपल्याला भविष्यातही पाहिजे असलं तरी आपण असंच लिहूया की जेव्हा आपल्याला आपल्याजवळ आहे अशा याच्याने. कोणाला ड्रेस पाहिजे असेल, कोणाला छोटीशी काही ट्रीट पाहिजे असेल किंवा हॉटेलमध्ये जायचं असेल, अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून याच्यासाठी लिहायचं की आपला विश्वास त्याच्यावर बसला पाहिजे. याच्यासाठी आपण अगदी लहानात लहान किंवा तुम्हाला जेवढे पेमेंट मिळते किंवा कोणाकडून 10, 20, 100 रुपयाची पण गिफ्ट मिळेल असा उद्देशाने लिहा की नाही मला ह्या महिन्यात हे गिफ्ट पाहिजेच पाहिजे. तर मग कसं लिहिणार? आभार आभार आभार, मला ही वस्तू गिफ्ट मिळालेली आहे. हो. आभार आभार आभार, मी खुश आणि कृतज्ञ आहे की मला ह्या महिन्यात मी पाणीपुरी खाल्लेली आहे. ठीक आहे. असं खाणार असं नाही, खाल्ली. मी माझ्या मैत्रिणीसोबत आम्ही ही पाणीपुरी खाल्ली. अगदी छोटे याच्यासाठी आपला विश्वास वाढेल आणि ती पूर्ण आणि त्याच्याकडे आपण सतत त्याच्याविषयी आपण मनात विचार ठेवला पाहिजे. किंवा तुम्हाला असं वाटते की मी ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे, तर त्याच्यासाठी पण लिहू शकता की मी आभार आभार आभार, मी ब्रह्ममुहूर्तात उठत आहे. किंवा कुणाला झोप येत नसेल तर त्यांनी लिहावं, आभार आभार आभार, मी खूप खुश आणि कृतज्ञ आहे की मला रोज शांततेची झोप लागते आणि मी सकाळी अगदी फ्रेश उठतो. स्वतः बद्दलच लिहायचं. आता आपण पहिले स्वतःसाठी करूया, नंतर आपल्या मुलं बाळ नवरा जे काही आहे पती पत्नी सगळे संबंध नंतर. स्वतः पहिले स्वतःसाठीच करायचं असतं. किंवा तुम्ही वेळेवर नाही पोहोचत ऑफिसमध्ये, 5 मिनिटं लेट होता, तर मी या महिन्यात रेग्युलर ऑफिसच्या वेळेवर पोहोचत आहे. आभार 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 युनिवर्स, जे काही तुम्ही देवाचं नाव घेता त्या देवाच्या नावाने लिहा, आभार 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 परमेश्वरा, मी रेग्युलर ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचतो. वेळेचं टायमिंग पण टाकू शकता. 10 वाजताच्या 10ला 5 कमी असताना मी. वाव, गुड. छायाजी, मस्त. ब्रह्ममुहूर्तावर उठता तुम्ही, छान. झोपेसाठी लिहू शकता. ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचण्यासाठी लिहू शकता. तुम्हाला तुमचे कोणते मित्र पाहिजे असेल की खूप दिवस झाले त्यांची भेट नाही झाली, तर आता या महिन्यात मी माझ्या मित्राला भेटता येईलच, मला भेटणार आहे, आम्ही भेटणार आहोत, असं पण लिहू शकता. किंवा वर्षभरासाठी तुम्हाला लिहायचं असेल की तुम्हाला तुमचं आवडतं स्वप्नातलं घर पाहिजे, संपन्न घर पाहिजे, स्वतःचं घर. त्याच्यासाठी लिहू शकता की या वर्षी मला माझं संपन्न स्वप्नातलं घर मला मिळालेलं आहे. कोणाला वाटत असेल की माझं वजन जास्त आहे, तर माझं वजन. हो. मॅजिक पुस्तक मिळाली आहे रांडाबांची, आपल्याला मॅजिक करता येत आहे. आपल्याला मॅजिक हे स्वप्न नाही राहू शकत. आता मॅजिक मध्ये आपल्याला आणखी काय मॅजिक करायची आहे? आता आपण वर्षभराचे, 2 वर्षात, 5 वर्षात, 10 वर्षात आपण स्वतःला कुठे बघू, कसं आपलं स्वप्न असेल, काय आपलं स्वप्न पूर्ण झालेलं असेल, त्याच्याविषयी माहिती लिहितो. स्वप्न लिहितो आपण, मोठे मोठे स्वप्न बघा. खूप आपल्या आपले जे विचार आहेत ना त्याच्या 10 पटीने मोठे स्वप्न बघा आणि ते लिहून काढूया
की चार चार बेडरूमचे 5 बेडरूमचे मला माझ्या स्वप्नातलं घर मिळालं. इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये अर्णव 8 वाजताचा करायचा होता. हा मोठ्यांचा आहे बाळा. Why didn't you attend 8 o'clock sta- class? This is not for you. Arnav, this is elder class. Okay, thank you for reminding me. You can leave now. ऑडिओ काय? चला लिहून झाले असेल. आता मॅमची क्लासची वेळ झाली आहे. आपण मॅमचे स्वागत करूया क्लॅपिंगनी. वेलकम मॅम, वेलकम. गुड इव्हनिंग, मॅजिकल इव्हनिंग. येस. नमस्कार सर्वांना. शुभ सायंकाळ, शुभ सकाळ, शुभ दुपार, शुभ सायंकाळ. चला, 9 वाजलेली आहेत. आता आपल्या क्लासला आपण सुरुवात करतोय. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. समोरच्या प्रवासासाठी सगळे तयार आहात? येस मॅम. हो, येस. नक्कीच. खुशी खुशी दिन की शुरुआत हुई है, खुशी खुशी दिन की समाप्ति भी हो रही है आणि सगळीकडे आनंदी आनंद आहे. सगळ्यांचे उठल्यापासून तर आता झोपेपर्यंत सगळ्यांचे हसरे चेहरे आपल्याला बघायला मिळतात आहे. हीच तर जादू आहे ना. मॅमनी आता म्हटल्याप्रमाणे, मनीषा मॅमनी छोटी छोटी, आता छोट्या छोट्या स्वप्नांमधून आपल्याला मोठी मोठी स्वप्न पूर्ण करायची आहे. आयुष सर, आप पीडीएफ डाल दीजिए बुक का. हेलो, मेरा आवाज सुनाई दे रहा है सबको? हो मॅम. येस. चला तर मग, काल आपण पुस्तकाच्या पहिल्या भागाकडे वळायच्या आधी आपण तुमची स्वप्ने काय आहेत या भागावरती होतो आणि हा पूर्ण झाल्यानंतर आपण उद्या पहिला भाग घेणार आहोत. कारण आतापर्यंत 3 दिवसाचं जे शिक्षण आपण घेतो आहोत, तुम्ही आणि मी सुद्धा, जेव्हा जादू बुक आपण परत परत वाचतो तेव्हा नवीन शिक्षण घ्यायला आपल्याला मिळतं. मला पण ते रोज जाणवतं की आपण नवीन काहीतरी शिकतो आहोत. तर आज त्या गोष्टीचा आपल्याला सराव घ्यायचा आहे. आता सराव आपला आठवडाभराचा अभ्यास झाल्यानंतर आपण मुलांचा पण अभ्यास, सकाळचा अभ्यास झाला, स्कूलवरून आले की त्यांचा अभ्यास असतो रात्री, आहे ना, रिव्हिजन असते त्यांची, आणि त्याच्यानंतर होमवर्क पण असतं. आता हे होमवर्क करताना आतापर्यंत आपण काय करायचो, आपलं होमवर्क आपण तपासलं होतं का हे थोडं बघायचं. आपल्यालाही रोज होमवर्क मिळालेलं होतं आणि आपण ते होमवर्क करायचो का, आणि ते करून किती दिवस झालेत. आता आयुष्यातील प्रत्येक दिवशी आपल्याला आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण काहीतरी शिकवतो आहे आणि त्याची रिव्हिजन आपण करतो आहे. पण
आजपासून आपण 3 दिवसाआधी जो प्रवास सुरू केलाय ना, त्याचा अभ्यास जेव्हा आपण इथे सुरू केला, त्याचा सुद्धा एक अभ्यास आहे, सराव आहे. आणि तो आज मी तुमचा घेणार. आणि तो जर पूर्ण केला असेल तर आपण तयार आहोत समोरची चॅप्टर्स 28 चॅप्टर्स तयार करायला, 28 चॅप्टर्स आपण तयार करायला तयार आहोत. त्याच्या आधी तुमची स्वप्ने काय आहेत ना, हे आपल्याला बघायची आहेत. यातील अनेक जादूच्या कृती तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करण्याच्या दृष्टीने बनवण्यात आल्या आहेत. म्हणूनच तुम्हाला खरोखरच काय हवे आहे हे स्पष्ट हवं. आता बघा, लेखिकेने काय म्हटलेलं आहे की तुम्हाला तुमची स्वप्न स्पष्ट हवीत. आता स्पष्टता आली आहे का? 3 दिवसामध्ये सगळ्यांना स्पष्टता आली असेल की आपण कृतज्ञता कशी करायची आणि आनंदात कसं राहायचं. काल येस. आपण आपल्या भावना कशा वाढवायच्या हे पण शिकलो. त्याच्यानंतर यासाठी तुम्हाला काय म्हटलेलं आहे, आता भावना आपल्या वाढलेल्या आहेत, फिलिंग्स आपल्याला आलेली आहेत. हे सगळ्यांचे चेहरे बघून आपल्याला दिसतंय आणि काहींनी चेहरे आपले लपवून ठेवलेत. आता ते कधी दाखवणार, त्यांचा विश्वास कधी वाढणार स्वतःवरचा, हे त्यांचे कॅमेरे ओपन झाल्यावर मला कळतील. आता विश्वास अजूनही 3 दिवसात वाढला नसेल तर आपल्याला परत मागची चॅप्टर्स करावी लागतील का, असा विचार करा. आणि तसं नसेल तर मग आपला प्रवास जर सुरू करायचा आहे आपल्याला कशाने, ऊर्जेने, सकारात्मकतेने, तर आपल्याला आपले कॅमेरे ओपन ठेवून करता येतात. आता आपली जेवणाची वेळ किती वाजताची असणार? 8 ते 9 पर्यंत आपण जेवण करून घ्यायला हवं की नाही? कारण इकडे 11 वाजता आपल्याला 10:30 वाजतात ना. तर मग आपण एक कमिटमेंट केलेली आहे. तर मग आपला हा 9 ते 10चा वेळ आपला क्लासचा असणार आहे. बरोबर आहे? आम्ही आमचा पण वेळ देतो आहे आणि तुमचा पण वेळ तुम्ही स्वतःला देताय. आणि याच्यासाठी ना खरंच बारीक सारीक गोष्टींचा तपशीलवार विचार करून पुस्तक काय म्हणताय, तुमची स्वप्ने काय आहेत. आता स्वप्न जर तुम्ही तुमची बघायला सुरुवात केली असेल तर बघा काय करायचं आहे तुम्हाला. ती स्वप्ने ना काय असायला हवी, अगदी पूर्णपणे स्पेसिफिक असायला हवी. येस. स्वप्नही बघायचं असेल ना तर ती कशा पद्धतीची बघायची आपण, की ती पूर्ण झालीच आहेत. आणि म्हणून तुम्हाला ना 2 गोष्टी सांगायच्या. आयुष सर, सेकंड स्लाइड दिखाओगे थोडं? येस, दिस वाज ओके. आता बघा, आपली रिट्रीट झाली होती नागपूरला, याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत नंतर. पण मला काय सांगायचं याच्यामधनं, व्हॉट डू यू वॉन्ट, 2च गोष्टीवर खेळ आहे या पुस्तकामध्ये. व्हॉट डू यू वॉन्ट, आप क्या चाहते हैं, आपके सपने क्या है, आप क्या चाहते हैं. वाई डू यू वॉन्ट, आप क्यों चाहते हो. ओके, 2 गोष्टीवर महत्वाचा खेळ आहे. आपल्याला काय हवं आहे आणि आपल्याला ते का हवं आहे. मग आपली जर स्वप्न आहे तर ती स्वप्न आपली काय आहेत आणि आपल्याला ती का पूर्ण करायची आहे, याचं स्पेसिफिक रिझन आपल्याकडे हवं, तरच ही स्वप्न पूर्ण होतात. असं का म्हटलेलं आहे बघा, तुमचे नातेसंबंध, कारकीर्द, आर्थिक, आरोग्यविषयक आणि तुम्हाला महत्वाच्या वाटणाऱ्या प्रत्येक क्षेत्राबाबत बारीक सारीक गोष्टींचा तपशीलवार विचार करून तुम्हाला काय व्हायचे आहे, काय करायचे आहे किंवा तुमच्याकडे काय आहे याचा त्यात समावेश असावा. ही यादी करताना तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी स्पष्टता, बघा तुमच्या स्वप्नांची स्पष्टता तुम्हाला असायला हवी. नेमकेपणा आणि तपशीलवार माहिती द्या. पण लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त तुम्हाला काय हवे आहे याची यादी करायची आहे. तुम्हाला जे हवं आहे ते कसं मिळवायचं त्याबाबत काही लिहायचं नाही. हे कसं मिळवायचं ते कृतज्ञता जेव्हा तिची जादू घडवेल तेव्हा तीच तुमच्यासाठी ठरवेल. आता मी एक्झाम्पल देते इथे तुम्हाला. आपण Amazon वरती ना
एखादी ऑर्डर प्लेस करतो. बघा, लक्षात घ्या, आपल्याला कशी ऑर्डर द्यायची आहे, कशी स्वप्न आपल्याला लिहायची आहेत आणि ती कशी पूर्ण होणार हे आपल्याला विचार करायचा नाही. फक्त काय करायचंय, स्वप्न लिहायचं आणि झालीत पूर्ण एवढं बोलायचं आणि एन्जॉय करायचं. तो क्षण एन्जॉय करायचा की ज्या दिवशी आपली स्वप्न पूर्ण झालेली असेल तो क्षण आताच एन्जॉय करायचा. मग कसं, तर Amazon वरती आपण काय करतो, ऑर्डर प्लेस करतो. काय लिहितो बरं त्याच्यामध्ये, आपल्याला कुठली वस्तू पाहिजे. पहिले काय लिहितो आपण त्याच्यामध्ये, कुठली वस्तू, स्पेसिफिक वस्तू आपण लिहिली. फॉर एक्झाम्पल, मला अं, एखादी साडी ऑर्डर जादू करायची आहे. ठीक आहे, मला जादूचं माझ्यासाठी एखादी साडी ऑर्डर करायची आहे आणि मी काय करणार त्याचा रंग लिहिणार. स्पेसिफिक काय लिहिणार, मला या कलरच्या रंगाची साडी हवी. ठीक आहे, मला लाल रंगाची साडी हवी. त्याच्यानंतर मी काय लिहिणार त्याच्यामध्ये, स्पेसिफिक अजून काय लिहायला हवं मला त्याच्यामध्ये, कुठल्या कंपनीची हवी. बरोबर येस. आहे, ब्रँडेड असतं, आपल्याला ते ब्रँड माहिती असायला हवं. बरोबर, तर तुम्हाला ते स्पेसिफिक माहिती असायला हवं की तुम्हाला हे पण टाकू शकता की तुम्हाला किती महाग हवी. बरोबर आहे, स्पेसिफिक लिहा सगळं. नाहीतर आपण 100 रुपयाची साडी असेल तर आपण 1000 रुपये त्याच्यामध्ये टाकणार का, म्हणजे शेवटी तुम्हाला जेव्हा पैशाचं बटन दाबायचं असतं ना, जेव्हा पे करायचं असतं, नाही ना, मग आपण ठरवतो तितकी किंमत टाका त्याच्यामध्ये, तितक्या किमतीची चॉईस टाका त्याच्यामध्ये. ठीक आहे, आणि मग हे सगळं झाल्यानंतर आपण काय करतो, पे बटन दाबतो आणि येस. ऑर्डर प्लेस करतो. ऑर्डर प्लेस करा, पण आधी स्पेसिफिक टाका, तुम्हाला सिल्कची हवी आहे, कॉटनची हवी आहे, सगळे सगळे ऑप्शन्स येतात त्याच्यामध्ये. बरोबर, म्हणून मी स्पेसिफिक याच्यासाठी म्हणते की तुम्हाला तुमचीच ऑर्डर काय जाणार आहे ना हे तुम्हाला माहिती असायला हवं. नाहीतर ऑर्डर भरतीच असेल, म्हणजे एखाद्या ना 32 चा शर्ट लागत असेल आणि आपण टाकला 46चा, तर मग आल्यानंतर जो प्रॉब्लेम येणार ना तो तुम्हाला फेस करावा लागणार. बरं का, म्हणून आपल्याला काय साईज लागणार काय हे स्पेसिफिक तुम्हाला तुमचं माहिती असायला पाहिजे. म्हणून मी प्रत्येक वेळी प्रत्येकाने म्हणते, प्रत्येकाने आपल्या लाईफमध्ये टोकावा, दुसऱ्यांसाठी आताच मागू नका. नाहीतर आपली साईज असणार 32 आणि आपण 46 टाकणार तर प्रॉब्लेम येणार. तर म्हणून आपण काय करायचं आहे, आपल्याला पाहिजे असलेली ऑर्डर. आता आपण काय करणार, प्लेस केल्यानंतर पैसे. मग आता युनिव्हर्समध्ये सुद्धा आपण काय करणार, ऑर्डर प्लेस करणार आपल्या स्वप्नांची. आता तुम्हाला तुमच्या तुमच्या क्षेत्रामध्ये कुठे ऑर्डर प्लेस करायची आहे, काय ऑर्डर प्लेस करायची आहे ना, हे लिहा आणि काय करा, पेचं बटन दाबा. आता त्यांना युनिव्हर्सला काय द्यावं लागणार, पैसे तर जाणार नाहीत, मग काय पे करावे लागणार, कृतज्ञता. तुम्ही जितके थँक्यू करणार ना तेवढ्या लवकर तुमची ऑर्डर काय होणार, एक्सेप्ट येस. होणार. एक्सेप्ट झाल्यानंतर ती पूर्ण करण्यासाठी युनिव्हर्स प्रयत्न करणार. बघा, तुम्ही पिझ्झाची ऑर्डर दिली तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही की तो कशापासून बनवण्यात येणार, त्याच्यासाठी कोणतं पीठ वापरल्या जाणार की मैदा वापरल्या जाणार, की ते कोणत्या कंपनीचं असणार, ते कसं असणार, तो कोण आणणार, याची पण काळजी करण्याची गरज नाही. वेळ, सर्कमस्टान्सेस, सगळं सगळं, लोक, हे सगळं युनिव्हर्स ठरवतं. तर येस. तुम्हाला त्याची काळजी करण्याची गरजच नाही. फक्त ऑर्डर प्लेस करा आणि बघा, येस. मजा एन्जॉय करा. ती वस्तू आपल्याकडे आलेली आहे याच्यासाठी काय करा, सेलिब्रेशन करा. येस. कारण एकदा आपण सेलिब्रेशन केलं ना की वारंवार आपल्याला सेलिब्रेशनचे आपल्याकडे वेळ देतो युनिव्हर्स. हमें सेलिब्रेशन के मौके बार बार मिलते हैं. कारण आधीच पुस्तकाने सांगितलंय की काय करायचंय, आनंद दिला तर आनंद मिळणार, दुःख दिलं तर दुःख मिळणार. आता तुम्हाला काय अट्रॅक्ट करायचं आहे हे तुम्हाला कळलेलं आहे आणि आता आपल्याला स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे. तर लिहा स्वप्न, मग काय करायची किंवा तुमच्याकडे काय आहे यात त्याचा समावेश करावा. बघा, स्पेसिफिक सगळं सगळं तुम्हाला लिहायचं आहे.
तुम्हाला फक्त काय हवे याची यादी करायची. तुम्हाला जे हवं आहे ते मिळवायचं. त्याबाबत काय लिहायचं नाही, ते कसं मिळवायचं हे ती कृतज्ञता जेव्हा तिची जादू घडवेल तीच तुमच्यासाठी ठरवेल. सगळं युनिव्हर्स ठरवेल. आणि ही जादू आम्ही अनुभवतोय. बघा आता, ऍक्च्युली ना हा गेम आहे एक. आपल्याला तो खेळायचा आहे. आता जीवनामध्ये इतके उतार चढाव पाहिलेत, सगळं जगून झालंय आणि आता आपण कुठेतरी काहीतरी शोधात होतो. मग आपल्या हातात जादूचं पुस्तक लागलंय. तर एवढं सुंदर ज्ञान मिळतंय ना. मग विचार करायची शक्ती तर निर्माण झालीच आहे आपली. एवढे वर्ष शिक्षणानंतर, एवढे वर्ष जगल्यानंतर आपल्याला तेवढं तर ज्ञान आलंच आपलं आपलं जगायचं. मग येस. आता एक खेळ खेळूया की युनिव्हर्स सोबत आणि मजा बघूया की किती इच्छा आपल्या आणि आपल्या इच्छांमध्ये किती ताकद आहे. आपली इच्छा मांडण्यामध्ये आपली किती ताकद आहे आणि आपण संपूर्ण आयुष्याची ताकद यात लावायची प्रॅक्टिसेस मध्ये. त्यांनी काय होणार बघा बरं. तुम्हाला जर चांगली नोकरी हवी असेल, तुमच्या स्वप्नातली नोकरी हवी असेल, तर त्या कामाविषयीच्या तुम्हाला ते कसे हवं आहे याविषयीच्या प्रत्येक गोष्टीचा विचार करा. आतापासून विचार करायला लागा की तुम्हाला काय काय हवं आहे. लिस्ट बनवून टाका. आतापर्यंत ज्याचा विचारही केला नसेल ना, ते लिहून काढा आणि आनंदाने लिहा, कारण पूर्ण होणार आहे. आपण जेव्हा आपल्या बाबांना 1,000 रुपयाची वस्तू मागतो, तर बाबा विचारतात की नाही, कशाला हवे रे बाबा. आपण पण आपल्या मुलांना विचारतो ना, की आधी आई बाबांना मागायचो, मग ते विचारायचे. आता आपली मुलं आपल्याला मागतात, तर विचारतो की नाही आपण. जर बरोबर. आपल्या मुलांनी 1,000 रुपये मागितले, नेहमी तो 100 मागतोय, मग 1,000 मागितले, तर आपण विचारणार की नाही की तुला 1,000 रुपये का हवे. मग त्याचं उत्तर हवं ना आपल्याकडे येस. कि व्हाट डू यू वांट, आप क्या चाहते हो और व्हाई डू यू वांट, आप क्यों चाहते हैं, हमें समझ में आ गया. तो हमें क्या लिखना है स्पेसिफिक कि वो 1,000 रुपये का हमें करना क्या है, हमें पता चलना चाहिए ना. आणि ते युनिव्हर्सला द्यावं लागतं, आपल्याला लिहावं लागतं ते की मला हे का हवं आहे. काय करणार 1,000 रुपयाचं, आपण सरळ प्रश्न विचारतो मुलाला. त्यांनी जर बरोबर उत्तर दिलं तर आपण आनंदाने देतो. तर नाही तर आपण जर म्हणायला त्याला की ती वस्तू तर 500च रुपयाची आहे आणि तुला 1,000 कशाला पाहिजे, तर तुम्ही पण देणार नाही, मी पण देणार नाही माझ्या मुलाला. की जर 1,000 रुपये त्यांनी मागितले आणि मला त्या वस्तूची किंमत माहिती आहे 500 रुपये आहे, मग मी काय म्हणेल, 500 रुपयाचं एक्स्ट्रा काय काम आहे तुला. मग त्यांनी जर परत सांगितलं मला की हा मामा, 500 रुपयाचं हे काम आहे आणि 500 रुपये मी या गोष्टीकरिता किंवा इतर कुणाला देण्याकरिता देतोय, हे कारण जर मला माहिती झालं तर मी नक्कीच देणार त्याला 1,000 रुपये. पण मला जर कारण माहिती झालं नाही, मला फक्त 500 रुपयाचं कारण माहिती असेल, तर मी 500 एक्स्ट्रा त्याला देणारच नाही. कारण कारण काय आहे? मुलांच्या सवयी आपल्याला माहिती असतात ना. आपलीच मुलं असल्यामुळे आपल्याला सगळं काही माहिती असतं. मग त्या युनिव्हर्सला पण आपण माहिती आहो ना, कारण त्याच निसर्गाची आपण लेकरं आहोत. तर ते आपल्याला चांगल्या पद्धतीने ओळखतं की याला कशासाठी पाहिजे असेल, काय पाहिजे असेल. म्हणून तुम्हाला ती सगळी माहिती असायला हवी. विचारपूर्वक करायचंय आपल्याला हे. मॅजिक म्हणून जादू कुठल्याही प्रकारची होणार नाही. त्याच्या मागे सायन्स जरूर आहे बरं का. विचार करा सगळ्या गोष्टीचा. कोणत्या स्वरूपाचं काम तुम्हाला करायचंय, तुम्हाला कामावर असताना काय भावना हव्यात, कसं वाटतं. एक सेकंड. मॅम कंटिन्यू करायचं. हा हा, एक सेकंड. तुम्हाला कामावर असताना काय भावना असाव्यात असं वाटतं, अशा प्रकारच्या कंपनीसाठी तुम्हाला काम करायला आवडेल. कोणत्या प्रकारच्या लोकांबरोबर काम करायला आवडेल, किती तास काम करावं असं तुम्हाला वाटतं, ते काम कुठे असावं असं तुम्हाला वाटतं आणि किती पगार तुम्हाला मिळावा असं वाटतं. अशा तुमच्या दृष्टीनं महत्वाच्या वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टीबाबत तुम्ही विचार करा. या कामामध्ये काय काय असावं याची पुरेपूर स्पष्टता तुमच्यात असावी. या कामामध्ये काय काय असावं याची पुरेपूर स्पष्टता, प्रत्येक गोष्टीची पुरेपूर स्पष्टता
क्लॅरिटी असायला हवी आपल्यालाच, आपण काय मागतो आहे याची. आणि त्यातील बारीक सारीक गोष्टींचा विचार करून ते सर्व तपशील नीट लिहून काढा. कारण लिहिल्यामुळे काय होतं माहितीये का, आपल्याला ना बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होत जातात. आपण बोलताना आपल्याला काही गोष्टी नाही कळत, पण लिहिल्यामुळे काय होतं, याच्या मागे काही सायन्स आहे की लिहिल्यामुळे आपला ब्रेन पॅटर्न आहे ना, ब्रेन पॅटर्नची काही आपल्याला त्या पद्धती शिकाव्या लागतील. त्याचा एक स्पेशल आपण क्लास घेऊच आहे, याच्यामध्येच घेऊया, त्या ब्रेन पॅटर्न आपण शिकूया. पण आपल्याला लिखाणाची सवय बघा, आपल्याला लिहायचं आहे, बोलायचं आहे, विचार करायचा आहे आणि ते व्हिज्युअलाइज करायचं आहे. पूर्ण झालंय हे म्हणायचं आहे. प्रत्येक गोष्ट बघा कशा कशा पद्धतीने. तुम्हाला जर मुलांच्या शिक्षणासाठी पैसा हवा असेल तर त्यांच्या शिक्षणासंबंधीची सविस्तर माहिती लिहून काढा. म्हणजे त्यांना कशा प्रकारचे शिक्षण द्यायचे आहे, यामध्ये त्यांनी कोणत्या शाळेत जावे असं तुम्हाला वाटते, याचा देखील उल्लेख करा. शाळेची फी, पुस्तकं, जेवण, गणवेश आणि इतर कपडे, शाळेत जाण्या येण्यासाठी लागणारा वाहनाचा सर्व खर्च आणि नेमकी किती पैशांची तुम्हाला गरज आहे ते लिहून काढा. तुम्हाला जर प्रवास करायचा असेल तर त्या संबंधीची सविस्तर माहिती लिहून काढा. तुम्हाला कोणते देश बघायचे आहेत, प्रवासासाठी किती वेळ तुम्ही घालवू इच्छिता, तिथे तुम्हाला काय काय पाहायचं आहे, तिथे राहण्याची सोय काय आहे, तुम्ही कोणत्या साधनाने प्रवास करू शकता, या सर्व मुद्द्यांचा त्यात समावेश असायला हवा. आपल्याला जर नागपूरला जायचं आहे तर आपण पुण्याचं तिकीट काढणार नाही. आपण बाहेर गावावरून येतात आहे. बऱ्याच जणांनी काय केलं, त्या दिवशी रिट्रीटला आल्यानंतर आधीच लावलं की नाही आउटकम, बरोबर. आणि येताना काय केलं, आधी ठरवलंय आपल्याला कुठे जायचंय. मग आपल्याला यायचं होतं नागपूरला आणि आपण पुण्याचं तिकीट काढलं का, नाही. मग इथे आल्यानंतरही इथे यायच्या आधी पण आपण काय ठरवलंय, आपल्याला कुठे राहायचंय, तिथे राहण्याची सोय होणार आहे का आपली, आपल्याला कुठल्या हॉटेलमध्ये राहायचंय, कशा पद्धती, आधी सगळी माहिती घेतली आपण. तेवढी बुद्धी आपल्याला आधीच निसर्गाने दिलेली आहे. त्या सगळ्याचा वापर आपण करायचा आहे. आणि त्याच्यासाठी काय म्हटलंय, आपण कोणत्या साधनाने प्रवास करू शकता, सर्व मुद्द्यांचा त्यात समावेश असायला हवं. क्लिअर असायला हवं सगळं आपल्या माइंडमध्ये. तेव्हाच आपण काय करणार आहोत, ती जादू अनुभवू शकणार आहोत. नाहीतर आपल्यालाच माहिती नाही नेमकं काय करायचं आहे आणि आपण काय करतोय, मोठी मोठी स्वप्न लिहून ठेवतोय, तर ते युनिव्हर्स पूर्ण करत नाही. हा रूलच आहे याचा. या पुस्तकाचे काही रूल्स आहेत, या पुस्तकाने काही रूल्स मांडून ठेवले आहेत आपल्यासाठी. ते बघा काय म्हणतात, तुम्हाला जर परिपूर्ण जोडीदार हवा असेल तर त्याच्यात काय काय वैशिष्ट्ये असावी असं तुम्हाला वाटतं, याची तपशीलवार नोंद करा. कसा जोडीदार हवे आहे सगळं लिहा, स्पेसिफिक सगळं सगळं सगळं. उंच हवाय, ठेंगणा हवा आहे, कशा पद्धतीचा हवा आहे तो, ऍक्च्युली त्याची गुण त्याच्यामध्ये काय असायला हवेत इथून. नाहीतर आपण सगळं म्हणायचं, खूप पैसा हवा त्याच्याजवळ, त्याचे बंगले हवे, गाडी हवी, सगळं सगळं हवं त्याच्यामध्ये. आणि गुणाने मग कळणार लग्न झाल्यानंतर की याचे गुण काय आहेत. अवगुणच जास्त दिसले तर मग अरे मी तर विसरलोच होतो, मॅडमनी तर हे लिहायलाच सांगितलं नाही आणि सर्वात महत्वाचं माझ्यासाठी तर तेच होतं. गाडी बंगले तर मी अट्रॅक्ट करू शकले असते, पण हे बाकीचं आता कसं, ते डोक्यावर बसवून घ्यायचं नाही. म्हणून आता ज्यांची झाली आहेत ना, त्यांनी ते सुधारण्यासाठी प्रयत्न करा. आणि ज्यांना आता हवे आहेत ना, त्यांच्यासाठी खूप चांगला चान्स आहे हा. तर त्यांनी स्पेसिफिक आपला जोडीदार कसा असावा हे आत्ताच लिहा. येस सोनाली मॅम. तुम्हाला जर नातेसंबंधात सुधारणा घडून यावी असे वाटत असेल तर कोणते नातेसंबंध सुधारावे असे तुम्हाला वाटते ते लिहा. ते कसे असावेत असे तुम्हाला वाटतं ते सुद्धा लिहा.
बघा, आपले नातेसंबंध लिहा, की माझ्या पतीसोबत माझे संबंध कसे असायला हवे, माझ्या पत्नीसोबत माझे संबंध कसे असायला, माझ्या भावासोबत, बहिणीसोबत, आईसोबत, वडिलांसोबत. आपले संबंध हे जवळचे आहेत आणि ते कसे असायला हवे, ते प्रेमाचे असायला हवे असेल तर लिहा, अबंडन्स धन्यवाद करा त्यांच्याकरता. आणि बघा कसं प्रेम तुमच्याकडे धावून येतंय ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप काही गोष्टी दिल्या आहे याच्यामध्ये. तुमची तब्येत जर निरोगी असं बघा, सर्वात महत्वाचे म्हणजे स्वास्थ्याविषयी. तुमची जर तब्येत चांगली असेल ना, तर सगळं काही ऑल इज वेल असतं, है ना? तर येस. मग ते तब्येत जर निरोगी असावी असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला शारीरिक स्थितीमध्ये सुधारणा घडून यावी असं तुम्हाला वाटत असेल, तर तुमच्या आरोग्यात किंवा शरीरात नेमक्या कशा प्रकारे सुधारणा होणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं, ते लिहून काढा. तुमच्या स्वप्नातलं घर प्रत्यक्षात यावं असं वाटत असेल, तर त्या घरासंबंधी सविस्तर माहिती लिहून काढा. प्रत्येक खोली कशी असावी याचं वर्णन करा. त्यातील बारीक सारीक तपशील लिहा. त्यातील बारीक सारीक तपशील बघा. बारीक सारीक हा शब्द कितीदा आलाय? येस. त्या तपशिलांची यादी करा. तुम्हाला जर गाडी, कपडे आणि इतर साधनं यासारख्या विशिष्ट भौतिक गोष्टी हव्या असतील, तर त्या लिहून काढा. प्रत्येक गोष्ट लिहायची आहे. आता आपल्याला पुस्तक नेतंय समोर, की तुम्हाला जर काही कामगिरी करायची असेल, काही साध्य करायचं असेल, मनात बाळगलेलं ध्येय पूर्ण करायचं असेल, ते सुद्धा जेवढं शक्य असेल तितक्या नेमकेपणाने. तुमचं ध्येय काय आहे? मी एक्झाम्पल्स देणार आहे. मी पहिले वाचून घेते पूर्ण आणि मग तुम्हाला एक्झाम्पल्स देते. तितक्या नेमकेपणाने, स्पष्टपणाने लिहून काढा. तुम्हाला एखाद्या परीक्षेत उत्तीर्ण व्हायचं असेल, पदवी मिळवायची असेल, क्रीडा क्षेत्रातलं काही ध्येय असेल, तुम्हाला यशस्वी संगीतकार, डॉक्टर, लेखक, अभिनेता, वैमानिक किंवा व्यावसायिक व्यक्ती किंवा जे कोण व्हावंसं वाटत असेल ते लिहून काढा. तुमच्या संपूर्ण आयुष्यात तुमची स्वप्न नेमकी काय आहेत त्याचा सातत्याने पाठपुरावा करून याची यादी तुम्ही करत राहावी अशी माझी तीव्र इच्छा आहे. अशा लेखिका म्हणतात, रॉन्डा बर्न म्हणतात, की अशी त्यांची इच्छा आहे की तुमची संपूर्ण स्वप्ने पूर्ण व्हावीत. अशी माझी पण इच्छा आहे आणि अशी आपणा सर्वांची इच्छा आहे की आपल्या एकमेकांची स्वप्न पूर्ण व्हावीत. त्याच्यासाठी जे काही प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे ती एकमेकांना आपण काय करूया, साथ देऊया. एकमेकांना काय करूया, ऊर्जा देऊया. एकमेकांना एकमेकांचा विचार देऊया. म्हणून मी शेअरिंग करायला लावते. ज्यांना ज्यांना जरी अनुभव आले, त्याच्यामुळे काय होतं ना, स्पेसिफिक माहिती पडतं आपल्याला, की बघा इतकी प्रॅक्टिस केल्यानंतर काय होतं, तर त्या स्वप्नांना काय मिळतो, आपल्याला त्या स्वप्नांना आणखी ऊर्जा मिळते, एकमेकांची ऊर्जा मिळते. आपणही म्हणतो ना, स्वप्न वाव किती छान, क्लॅप करतो त्यांच्याकरता. आणि या सगळ्या ब्लेसिंग्समुळे आपली स्वप्न अधिकाधिक पूर्ण, लवकरात लवकर पूर्ण होतात. तुम्हाला जर आणखी काही गोष्टी हव्या असतील तर त्यांची या यादीत समावेश करीत जा आणि जशा तुम्हाला गोष्टी मिळत जातील तशा या यादीतून खोडून टाकत जा. बघा, जशा पूर्ण झाल्या टिक 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 आणि पटापट पूर्ण व्हावे असं वाटत असेल तर धन्यवाद 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 फिलिंगनी म्हणायला शिका. आणि बघा, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला कुणाकुणाला धन्यवाद म्हणायचं आहे आणि कशी वर्गवारी तयार करायला सांगितली आहे. तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टींची यादी करणं सोपं जावं. बघा, यादी करायची आहे तुम्हाला तुमच्या स्वप्नांची. काय म्हटलंय, खालीलप्रमाणे वर्गवारी करायची आहे. आरोग्य आणि शरीर, कारकीर्द आणि काम, पैसा, नातेसंबंध, वैयक्तिक तीव्र इच्छा, भौतिक गोष्टी. आता यामध्ये आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे, सर्वात महत्वाचं काय आहे याच्यामध्ये, बघा पहिलाच चॅप्टर दिलाय आरोग्य आणि शरीर. आपण सर्वात पहिले धन्यवाद म्हणा की आपण सकाळी ना आपला पहिला श्वास घेऊ शकलो. बरेच जणांनी
आजचा दिवस पाहिलेलाच नाही. मग आपण आपल्याला, त्या निसर्गाला, त्या शक्तीला किती धन्यवाद करायला हवे की आज आपण हा श्वास घेऊ शकतो. आरोग्य सर्वात महत्वाचं. कोविडमुळे आपल्याला तर सर्वांना कळलंय की सगळं होतं आपल्याकडे, पण प्रत्येक जण आपला जीव जपत होतं. त्याच्यावरून तर कळतं की आपला जीव किती महत्वाचा आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला आपलं आरोग्य जपावं लागेल. सर्वात प्रायोरिटी दिलेली आहे. बघा पुस्तकाने सुद्धा आरोग्य आणि शरीर, कारकीर्द आणि काम. त्याच्यामुळे काय होतं आपल्याला, या सगळ्या गोष्टींमुळे समाधान मिळतं, पैसा मिळतो आणि याचा सुद्धा आपल्या शरीरावर चांगला परिणाम होतो. हे व्हायब्रेशन्स या सगळ्या गोष्टींमुळे चांगले असले की आपलं शरीर एकदम काय राहतं, निरोगी राहण्यास मदत होतं. नातेसंबंध, वैयक्तिक तीव्र इच्छा. आपल्याला खूप वर्षापासून इच्छा आहे कशाची, माझा 2 BHKच आहे हो, मला 4 BHK हवा, मला ना बँगलोर हवाय. ऍक्च्युली ना जे फ्लॅटमध्ये राहतात ना त्यांना घराची आशा असते, म्हणजे आवड असते, आणि घरात राहतात ना त्यांना फ्लॅटची. आपला हा मानवी ना हा खरंच हे आहे, स्वभाव आहे तो, जे आपल्याजवळ नाही आहे ते आपल्याला हवं असतं, आणि जे आहे, जे दुसऱ्यांजवळ हवं असतं ते जास्त हवं असतं आपल्याला. आता आपल्या याच्यामध्ये बघा, आणि या वैयक्तिक इच्छा पूर्ण करणे, आतापर्यंत जे वाटत होतं ना की मला काय हवंय, मला फॉरेन ट्रिप हवी आहे, मला काय हवंय, मला मोठा बंगला हवाय, मला काय हवंय. बघा आपापल्या जीवनामध्ये तुमची तीव्र इच्छा काय आहे. जशी मला युनिव्हर्सिटी हवी होती, युनिव्हर्सिटी. वाव, मी सांगणार आहे याच्याबद्दल, माझी स्वप्न कशी कशी पूर्ण होतात आणि कशी कशी पूर्ण झालीत याच्याबद्दल मी बोलणार आहे. आता तुमच्या वैयक्तिक इच्छा तुम्ही लिहा. भौतिक गोष्टी, आता भौतिक गोष्टींमध्ये काय काय येणार, काय येणार, घर, अजून इलेक्ट्रिक साधने येणार, अजून काय येणार, तुम्हाला लॅपटॉप हवा असेल, तुम्हाला वाहने हवी असतील, वाहन, 2 व्हीलर 4 व्हीलर, तुम्हाला जी काही वाहने हवी असतील, आणि फर्निचर, विद्युत उपकरणे. घरात बघा काय काय वस्तू लागतात तुम्हाला. आज ना मला खरंच एखादी वस्तू जर मागायची असेल, महिलांसाठी ना किचनसाठी त्या बऱ्याच वस्तू हव्या असतात. इझी काम व्हावं म्हणून त्यांचं, आणि बऱ्याचदा त्या बोलत पण नाहीत. पण आता ना गृहिणींना मी सांगणार आहे, लिहा तुम्हाला जे हवे ना मागायची. आता प्रत्येक वेळी पैसा मागण्याची आवश्यकता नाही, आणि प्रत्येक वेळी त्यांना प्रत्येकाजवळ सांगण्याची पण आवश्यकता नाही. आता लिहा, आणि कसं काय पूर्ण होणार, युनिव्हर्स वरती सोडून द्या. आणि असं नाहीये, येस. माणसांना पण बऱ्याच गोष्टींची आवश्यकता असते, ते बोलत नाहीत, आपण बोलून देतो, बरोबर आहे. तर प्रत्येकाने आपापल्या इच्छा ओळखा आणि लिहा, आणि तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी त्या त्या विभागात समाविष्ट करत जा. एकदा का तुम्हाला काय हवं आहे याबाबत तुमच्यात स्पष्टता आली की तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल घडून यावा यासाठी कृतज्ञतेच्या जादू शक्तीला नेमकी दिशा देऊ शकता. आणि अतिशय उत्कंठापूर्वक बघा, शब्द बघा मराठीतले, उत्कंठापूर्वक पुलकित करणाऱ्या शहारे येतात आहे का, शहारे आलेत पाहिजे अंगाला. आपण म्हणतो ना की माझ्या अंगाला ना या गोष्टींमुळे शहारे आलेत. अंगावर रोमांच उभा करणाऱ्या, आतापर्यंत कधी न घडणाऱ्या साहसासाठी तयार तयार. होतात. हा आहे आपला आपला प्रवास, आपली आपली स्वप्न, आणि ती आपल्याला कशी पूर्ण करायची हे सरावावरती अवलंबून असेल. पूर्ण तर होणार आहे आपल्या सगळ्या. म्हणूनच मी आज काही शेअरिंगसाठी वेळ ठेवला आहे. आपण आता बऱ्याचशा शेअरिंग्स घेणार आहोत. त्याच्यासाठी ना तुमच्या मनात असणारी काही प्रश्न थोडा मी त्याला हे देऊ इच्छिते की मी कालच एक शब्द वापरला, तथास्तु. येस. आपली आई नेहमी सांगायची आपल्याला की
वास्तू काय म्हणत असते, तथास्तू म्हणत असते. म्हणून आपण ना शब्दांचा योग्य वापर करायचा. आपल्याला हे पुस्तक शब्दांचा योग्य वापर कसा करायचा हे शिकवणार आहे. आणि आपण आता शिकलेलो पण आहोत. 4 चॅप्टर मध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी कव्हर केल्या आहे. सगळ्यांनी आज एकही कंप्लेंट केलेली नाही. एनसीडी वापरलाय सर्वांनी. नो कंप्लेंट डे. मला येस. वाटतं सगळ्यांनी वापरलेला असेल तर खूप आनंद झालेला असेल सर्वांना, की वाव, मी आज कुणाबद्दल काहीही कंप्लेंट केली नाही, तर तुमची स्वप्नपूर्ती फास्ट होणार आहे. आजच तुम्हाला रिझल्ट मिळाले पण असतील. आज मी शेअरिंग घेणार बऱ्याच जणांचं. मग तथास्तू म्हणत असते तर चला बरं, पटापट पटापट आपण ना 10-12 गोष्टी म्हणून टाकूया. चला, हात जोडा आणि म्हणा, मी यशस्वी आहे, मी मी यशस्वी आहे. भाग्यवान आहे, भाग्यवान आहे. माझ्याकडे सतत पैसा येत आहे, माझ्याकडे सतत पैसा येत आहे. मी पैशाला सहज आकर्षित करीत आहे, मी पैशाला सहज आकर्षित करीत आहे. मी खानदानातील पहिला करोडपती व्यक्ती आहे, करोडपती. मी खानदानातील पहिला करोडपती व्यक्ती आहे. 2026 माझ्यासाठी आयुष्य बदलणारं वर्ष आहे, 2026 माझ्यासाठी आयुष्य बदलणारं वर्ष आहे. माझं आरोग्य उत्तम आहे, माझं आरोग्य उत्तम आहे. माझ्यासाठी हे यश माझ्यासाठी सर्वोत्तम आहे, हे यश माझ्यासाठी सर्वोत्तम आहे. माझ्या यशासाठी मी तत्पर आहे, माझ्या यशासाठी मी तत्पर आहे. मी माझ्या यशासाठी लवकर ऍक्शन घेत आहे, मी माझ्या यशासाठी लवकर ऍक्शन घेत आहे. मला खूप सकारात्मक बदल दिसत आहे, मला खूप सकारात्मक बदल दिसत आहे. माझ्या थँक्यू. यशासाठी मी प्रत्येक गोष्ट शिकायला तयार आहे, माझ्या यशासाठी मी प्रत्येक गोष्ट शिकायला तयार आहे. माझे आई वडील माझ्यावर खूपच खुश आहेत, माझे आईवडील माझ्यावर खूपच खुश आहेत. मी ऍक्शन घेत असल्यामुळे सर्व गोष्टी मला मिळत आहेत, मी ऍक्शन घेत असल्यामुळे मला सर्व गोष्टी सहज मिळत आहेत. 2026 मध्ये माझी सर्व स्वप्न पूर्ण झाली आहेत. 2026 मध्ये माझी पूर्ण स्वप्न पूर्ण झाली आहेत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद. When So you much. are say thank you, life finds more reason to say you are welcome, welcome. Yes, yes, ओके. yes. आता या पद्धतीची रोज अफर्मेशन्स तुम्हाला द्यायची आहे, कारण आपल्याला युनिव्हर्स तथास्तू म्हणणार आहे, एका एका शब्दाला तथास्तू म्हणणार आहे. आणि आता आपला या गोष्टींवरती विश्वास बसलेला आहेच, म्हणून आपण आज इथे बसलेलो आहोत. आता तुम्ही काय म्हणणार, मॅम किती वेळ करायचंय, आमचा वेळेचा आपल्याला असतं. आता टाइम मॅनेजमेंटसाठी मी तुम्हाला थोड्या गोष्टी कसं स्पेसिफिक मी माझ्याकडनं देणार आहे. आता तुम्ही ठरवायचे तुमचं. बघा, आपल्याला काय म्हणायचं, मॅडम मला प्रॅक्टिस तर करायची आहे, पण माझा सकाळचा वेळ मी देऊ शकत नाही, माझी ही कामं असतात. आणि आता नाही हा शब्द आपल्याला वापरायचा नाही. आता तुम्हाला पर्याय शोधायचे आहे. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये बघायचं मी काय करायचंय, कारण 24 आवर सगळ्यांजवळ आहे, बरोबर. एका भिकाऱ्याजवळही ते आहे आणि इलॉन मस्क कडे पण तेवढेच आहेत 24 तास. माझ्याकडे पण तेवढेच आहेत, तुमच्याकडे पण तेवढेच आहेत. आता विचार करा. आता एखाद्या भिकाऱ्याला जर तुम्ही म्हटलंय ना, त्याच्यामध्ये गरीब गरीब होत जाणार, कारण त्यांचा माइंडसेट तसा असतो, म्हणून गरिबी आपण ओढवून घेतोय. आणि Yes, इलॉन मस्कला जर विचारलं तर तुम्ही काय करताय, तर बघा काय आहे त्यांच्याकडे, फरक वेळेत नाही आहे, तर फरक फोकस मध्ये आहे. yes, विचार yes. करा, फरक वेळेत नाही, फरक त्यांच्या फोकस मध्ये. तुम्हाला कशी स्वप्न हवी आहेत तुमची, तुम्ही फोकस स्टडी करताय का? फोकस तुम्ही जर असणार, बघा मी फोकस वरती जोर का देते आहे, कारण तुम्हाला कशा प्रकारच्या प्रॅक्टिस करायच्या ना, हे तुम्हाला जी मिळणार आहे ना, आता काय मिळणार तुम्हाला, स्वप्न कशी पूर्ण होणार आहे याची
लवकरच पूर्तता कशी होणार आहे तुम्ही बघणार आहात. 10 गोष्टी अर्धवट करण्यापेक्षा ना 3 गोष्टी पूर्ण करायला शिका. 10 गोष्टी अर्धवट करण्यापेक्षा 3 गोष्टी पूर्ण करायला शिका. आणि टाइम मॅनेजमेंट म्हणजे काय ठरवणं हे नाही, तर काय करायचं हे नाही, तर काय नाही करायचं ना याची यादी करा. काय करायचं नाही. आपण काय करतोय, काय करायचं एवढी लांब यादी करतो, त्याच्यातले 3-4च गोष्टी करतो. आज मला काय करायचं नाही, मग आपल्याजवळ वेळच वेळ आहे. आणि तुम्ही बघा, मॅजिक बुक जर महत्वाचं असेल तुमच्यासाठी, तुमच्या लाईफमध्ये काहीतरी घेऊन आलेलं असेल, तर नक्कीच या प्रॅक्टिसेस करा. वेळ नाही असं म्हणूच नका. आजपासून वेळ काढा. 24 अवर फॉर्म्युला मी घेणारच आहे. 24 अवर्स मधले ना मी मुलांना शिकवते 24 अवर फॉर्म्युला, कारण त्यांचा शाळेचा वेळ बरोबर मी मॅनेज करायला लावते त्यांना. आता तुम्हाला सांगते तुमच्याकरता की या 24 तासामधले इम्पॉर्टंट टास्क बघा काय आहेत तुमच्या, उठण्यापासून तर ते झोपण्यापर्यंत. आणि आपण ज्या गोष्टींसाठी आपला वेळ घालवतोय ना, असं वाटतं की त्याचा आपल्या जीवनात काहीच फायदा नाही ना, ते कट करा आणि याच्यासाठी वेळ द्या. आता तुम्ही तेवढे हुशार झाला आहात. आता आपण पहिल्या वर्गात प्रवेश करायला तयार झालो आहोत. कारण 4 चॅप्टर आपल्याला भरपूर फोकस देऊन जातं, आपल्याला भरपूर शिक्षण देऊन जातं. आता आपली तयारी झालेली आहे. तर मग आपल्याला वेळ मिळालेला आहे. आपण कमिटमेंट द्या आणि आपण एकमेकांना काय करत राहूया, आठवण करत देत राहूया. एकमेकांना येस. रोज फोन करायचा वाटलं तर. आज प्रॅक्टिस केली का? मैत्रिणी असतील, पती पत्नी असतील, घरात सगळे करत असतील, आपल्या आई वडील पण करत असतील, प्रत्येकाला एकमेकांनी आठवण करू द्या की प्रॅक्टिसेस झाल्याय का बघा. कारण आपल्याला प्रत्येकाची स्वप्न आपापली पूर्ण करायची आहे. इतरांना पण स्वप्न पूर्ण करण्यास मदत करायची आहे. आठवण, चांगल्या गोष्टींना शेअर करायला काहीच वाईट नाही. आणि वेळ ना येस. ही जीवनातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे बरं. पैसा आणि आपल्याला काही गोष्टी, ज्या मटेरियलिस्टिक गोष्टी आहे ना, त्या आपण मिळवू शकतो, पण वेळ गेलेली वापस येत नाही. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आता जर तुम्हाला ही संधी मिळालेली आहे, त्या संधीचं सोनं करा. मी तुम्हाला विनंती करते, त्या संधीचं सोनं करा. ओके, सगळ्यांना समजलं इथपर्यंत? येस मॅम. अजून एक छोटस उदाहरण सांगते मी. आता मी नंतर शेअरिंग घ्यायला सुरुवात करते. एक उदाहरण देते की बघा, आपल्या याला ना, मेंदूला ना एक कबर्ड समजा. आपला जो हा मेंदू आहे ना, त्याला कबर्ड समजा. आणि तुम्ही ना कबर्ड डोळ्यासमोर आणा बरं. आपल्या घरचं कपाट जे असतं ना, आपल्या कपड्यांचंच आणा. ठीक आहे, कपड्यांचं कपाट आपल्या डोळ्यासमोर आणा. आणि त्याच्यात ना अशी अगदी विस्कटलेली, कोंबलेली अशी अगदी, ते कबड ना अगदी काय आहे, हॉचपोच आहे त्याच्यात सगळं. कुठलीच वस्तू विस्कटलेलं आहे. कुठलीच वस्तू त्याच्यात प्रॉपर ठेवलेली नाही. ओके. तर मॅम, काय ममता होणार? जी आहे. सर्वात पहिले ना, उघडल्याबरोबर काय होणार आहे? कपाट कपडे पडणार खाली. नाही, सर्वात पहिले चिडचिड होणार आहे आपली. बापरे, कसं झालंय हे कपाट. मग काय होणार? उघडल्याबरोबर सगळे कपडे येऊन पडणार. येस. कुठलं पाहिजे आपल्याला मिळणार नाही. नाही. आणि नवीन आणलेली ठेवायला तर जागा मुळीच नाही. मिळणार नाही. मग आपण काय करायचंय आता? हे कबड ना साफ करायचंय. येस. येस. आता कबड साफ करायचंय आणि त्याला वेळ द्यायचाय. जसं दिवाळीमध्ये आपण घराची साफसफाई करतो ना, तसं जादूच्या पुस्तकाने आपल्या डोक्याची साफसफाई करायला सुरुवात केली आहे आणि ती झाली आपली 4 दिवस. तर आता ते कबड प्रॉपर अरेंज करा. प्रॉपर वस्तू कुठल्या ठेवायच्या आहेत त्या ठेवा, ज्या नको आहेत त्या काढून टाका. टाकून द्या, नाहीतर आपल्याला सवय आहे कुठल्याही वस्तू मुंबईची आणून. त्या काढून टाका. तेवढं समज आपल्याला आता आलेली आहे या 4 दिवसामध्ये. आणि बघा, आणि हे अरेंज कबड आता उघडून बघा. आणि सर्वात पहिले तर आपल्यालाच आनंद होणार आहे. वाव, काय सुंदर दिसतंय ना हे कबड अरेंज केलेलं.
आणि नंतर केवढी जागा झाली आहे ना. वाव, अजून साड्या ठेवू शकते मी या कबर्डमध्ये, अजून कपडे ठेवू शकते मग अजून अजून मागायचं का, अजून अजून आणायचं का. आणि तो आनंद, हे आहे इथे. जे मेंदूमध्ये आपण म्हणतोय ना, की जे आपण डोक्यात साचवून ठेवलंय ना, ते खरंच काढा. आणि चांगल्या गोष्टींसाठी तयार झालाय आता मेंदू आपला. आणि त्याच्यात नवीन नवीन गोष्टी टाका आणि बघा रिझल्ट. आणि हे वारंवार करत राहावं लागणार आहे. एकदा कबड साफ केलं दिवाळीत, एकदा साफसफाई केली, लहानपणी केली होती म्हणून अजून आपण केलीच नाही असं झालंय का? नाही. दरवर्षी आपण 2-3दा तरी साफ करतो घर. तसंच आपला मेंदू सुद्धा, आपलं विचार सुद्धा ना साफ करत रहा. सर, तो आपल्याकडे आयुष सर, हमारे पास वो वीडियो है ना, वो यस दिखा यस। दीजिए. ममता मैम आ गए वैसे। ओके, ममता मैम वेलकम. ममता जी, आपका हमारे थैंक प्रोग्राम यू में नहीं, जी। हमारे सभी के प्रोग्राम में बहुत बहुत स्वागत है. थैंक यू सो आपका मच। थैंक आपकी यू। स्माइल देखने के लिए ना सच में हमने बहुत ज्यादा ग्रेटिट्यूड किए होंगे आज. नहीं नहीं, ऐसा कुछ नहीं है। थैंक यू सो मच। मैं अभी यस. देख रही थी, पूरा टाइम मैं तुम्हारी एनर्जी को फील कर रही थी सोनाली। यू आर सो एनर्जेटिक। मतलब सोनाली इज द सुपर पावर। सुपर पावर। थैंक यू सो मच ममता जी, थैंक यू सो मच. और जिस शिद्दत से आपने सचमुच इसकी शुरुआत की है, इतनी मेहनत, इतना सब कुछ, और रिट्रीट में भी मैंने आपकी एनर्जी को खूब देखा। इतनी बड़ी रिट्रीट का पूरा अरेंजमेंट सब तरीके से करना, और फिर उसके बाद जो कुछ बोला वो सब कुछ करके दिखाना, ये एक वो ही कर सकता है जो मैजिक की जिंदगी जी रहा हो। थैंक यू तुमने सो सिर्फ मच. पढ़ाना शुरू नहीं किया, बल्कि सब लोगों को जीना सिखा रहे हो कि मैजिक को कैसे जिया जा सकता है। ये बात सच है, बिल्कुल तुम्हारी एनर्जी के आगे हर कोई नतमस्तक है। थैंक यू ईश्वर ममता करे, जी. ईश्वर करे आपकी एनर्जी सबके अंदर भर जाए। जैसे आपने बहुत कुछ सोचा है, पर आपकी सोच पूरी होगी। 100% होगी। जिसके पास इतनी एनर्जी है, जो यूनिवर्स से कनेक्टेड है, जो इतना सेवा भाव रखता है, उसके लिए सब कुछ पॉसिबल है। सब कुछ। यूनिवर्स, पूरा का पूरा यूनिवर्स तुम्हारे लिए आंखें बिछा के बैठा है। जाओ जाओ, जीत लो। वाकई में ही। थैंक यू ममता जी. सोनाली जी, आप सचमुच बहुत ग्रेट हो। सचमुच आपकी एनर्जी इज, मतलब बियॉन्ड बियॉन्ड इमेजिनेशन। मतलब सचमुच इमेजिनेशन के बाहर है आपकी। और जो हमारी आप कहते हो, सबसे बड़ी बात, जो कहा वो पूरा कर दिखाया, चाहे कुछ भी ऑब्स्टेकल्स आए। एक बार मैंने तो तुम्हारी एनर्जी को वही फील कर लिया था जब हमारी प्रैक्टिस हो रही थी, और तुमने बोला कि आज मैं दिल्ली आना चाहती थी, और मुझे एक तरीके से दिल्ली आने को मौका मिल गया। देखो, ये होती है पावर। आपने जो सोचा, तुरंत आपको वैसी चीजें मिलने लग जाती हैं। इट इज अ साइन कि यूनिवर्स आपसे बहुत 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 खुश है। और क्यों खुश है? क्योंकि जैसा यूनिवर्स देना चाहता है, ऐसे आप भी सबको देना चाहते हो। आप कोई भी खुशी, कोई भी दिल, कोई भी ज्ञान अपने तक नहीं रखना चाहते। आप ये चाहते हो कि वो सबको मिले, सबको मिले। हमारे संस्कृत में बोलते हैं ना, सर्वत्र का भला। का भला। जो इंसान सर्वत्र का भला चाहता है, आप सोच लीजिए वो यूनिवर्स है। आप उससे कुछ भी मांग सकते हो। और ये बात बिल्कुल सच है। सोना सोनाली इज लाइक साक्षात, साक्षात यूनिवर्स। कुछ भी बोलो, हो जाने का। ममता जी, मैंने आपकी तो फील इतनी किया। तारीफ करना, सच में आप बहुत ग्रेट है. एक्चुअली आप सच अच्छे में। हैं ना, आप अच्छे हैं ना, इसलिए आपको सब
कुछ अच्छा दिखता है। नहीं सोनाली, ये तुम्हारी ग्रेटनेस है। और हर किसी के लिए सोचना, हर किसी के लिए। इवन हमारी रिट्रीट में मैंने एक ये चीज देखी कि सैटरडे था और किसी एक ने मैसेज किया कि सैटरडे को मेरा फास्ट होता है। तुरंत उसमें एक्टिव होके लग जाना कि फास्ट का भोजन अरेंज करना है, फास्ट वाले के लिए भोजन अरेंज करना है। इतनी शिद्दत! वाकई में यार, तुम यूनिवर्स हो, पक्का हो, पक्का यूनिवर्स हो। ये तो बात मैंने उसी दिन मान ली थी कि यार इतना किसी के लिए पेन लेना। मतलब रात नहीं दिन नहीं देखा, रात नहीं देखी, बस सोचा कि इस प्रोग्राम को बस पूरा करना है किसी तरीके से। और पूरा नहीं किया, उसको भव्य तरीके से जिया, भव्य तरीके से। क्या शान शौकत से तुमने वो प्रोग्राम किया। क्लैपिंग फॉर यू। मजा आ गया, सचमुच मजा आ गया था, मजा आ गया, मजा आ गया। तुमको तो देखते ही एनर्जी आ जाती है। ऐसा बॉम्ब वो होता है ना, जैसे बॉम्ब होता है, होता दिखने में छोटा है, लेकिन जब वो ब्लास्ट होता है तो उसकी कहाँ कहाँ तक, दूर दूर तक निशान जाते हैं। तो ऐसे ही तुम तो एक बहुत पॉजिटिवनेस का बॉम्ब हो, पॉजिटिवनेस का। रोज बोलना शुरू सोनाली करती हूँ ना। सोनाली थैंक रोज यू शुरू सो होते हो ना मच। बोलना, शुरू होती हो ना बोलना सुबह जब क्लास में। बस मुझे हालांकि मराठी नहीं आती है मुझे, लेकिन संस्कृत आती है। मुझे संस्कृत आती है और बहुत सारे आपके मराठी के शब्द जो है संस्कृत से मिलते हैं। अभी जैसे कुछ आप बोल रहे थे अस्ति अस्ति, तो मुझे समझ में आ रहा था उसका मतलब है अपन अस्ति। जो भी है, तो वो चीजें समझ में आ रही थी। और कुछ तुम्हारी एनर्जी समझ में आ रही थी कि हाँ यार ये समझ में आ रहा है। कितने टाइम हुए मैम हमें मिले, और और हमें इतना मिले सारा हुए देखो, प्यार, इतना देखो सारा प्यार। सबसे बड़ी बात देखो, हमें मिले हुए अभी 6 महीने भी नहीं हुए होंगे। और प्यार देखो, प्यार देखो इतना सोलमेट वाला कि जन्मों का। जैसे लगता है कि 6 जन्म से मिलते हैं। रोज बात होनी, रोज हमारा प्यार होना, रोज हमारा सब कुछ साथ साथ चलता है, सब कुछ। बहुत एनर्जेटिक हो तुम यार, वाओ। गॉड थैंक ब्लेस यू यू, ममता जी। थैंक यू, गॉड आई लव ब्लेस यू यू। ममता जी। बहुत अच्छा। तुम्हारे गिफ्ट्स तो मुझे बहुत अच्छे लगे। जैसे तुम प्यारी प्यारी हो, ऐसे तुम्हारे गिफ्ट्स भी बहुत प्यारे प्यारे थे। थैंक यू बाप सो रे, मच कितने सोनाली, वर्ड्स, थैंक यू कितने सो मैंने मच। ग्रेटिट्यूड किए होंगे। इतने वर्ड्स यानी कितने सच में ये नहीं सच मैजिक में तुम अपना महान जादू ही हो। कर रहा है। सच में मैजिक हो रहे हैं, सच में। थैंक यू मुझे सो पता है मच। सोनाली, तुमने जो सोच लिया ना वो होना ही होना है, होना ही होना है। ये तो पक्की बात है, 101% ये पक्की बात है। तो थैंक यू। बहुत सारा लव, ब्लेसिंग्स, मैजिक डस्ट तुम्हारी इस क्लास के लिए। ढेर सारी शुभकामनाएं, ढेर सारी ढेर सारी ढेर सारी, ढेर सारा पहुंच प्यार। पहुंच और मेरी गए। कोशिश यही रहेगी कि मैं भी ज्वाइन रहूं ताकि इस एनर्जी को फील कर सकूं। थैंक आपके यू। लिए पूरी मैं कोशिश हमेशा रहेगी। तैयार हूँ। और थैंक यू कहते हैं सो ना, मच। सुनते सुनते मैं भी सीख ही जाऊंगी। यस, हम ना मराठी सीख के ही छोड़ते हैं। पता है क्या, हमने हिंदी भी सीख ली, इंग्लिश भी सीख ली, हमारी मराठी बोलने में ही क्यों ये जाता है मुझे समझ में नहीं आ रहा। इसीलिए मैंने ये हाथ में लिया है कि मैं मराठी पहले मराठी लोगों के लिए ये सब कुछ बताऊं, और फिर इन वाह, लोगों को भी मराठी सिखाई दूं। वाह, ग्रेट इनिशिएटिव, ग्रेट इनिशिएटिव, सच में, दिल से। 6 महीने पहले मेरा ऐसा कोई प्लान नहीं था। जबकि मैं मैजिक बुक में कितनी बारी सर के साथ थी, विजय नायडू सर के साथ थी, तब भी बहुत बार सुनती थी, बहुत सारे लोग बोलते, मेरा कोई प्लान नहीं था मराठी सीखने का। लेकिन सोनाली से मिलने के बाद पूरा प्लान है कि मराठी तो सीख ही लो। चलो फिर, हमारे लोगों ने ना, मराठी लोगों ने अटके पार झंडे गड़ाए हैं। तो ये वाह, तो हमारा इतिहास है, हिस्ट्री यस, है, हिस्ट्री यस, है ये। दैट्स ट्रू, और दैट्स ट्रू, राइट, सच ये में ये बिल्कुल चीज सच है, तो है। ये यस, सच तो है। हमारे मराठी के लिए क्लैप करो सभी।
आपल्या यस, मराठी मैं करतात, सबसे सगळ्यांनी पहले क्लॅप करा. करूंगी. वाव, बघा दिल्लीच्या मॅडम आपल्या मराठीचं इतकं कौतुक करतात आहे. अजून काय हवंय आपल्याला? हीच तर वाह! मॅजिक आहे. यस, सच में. थैंक यू बहुत ममता जी, मैजिक है थैंक यू ये. सो मच, थैंक यू थैंक सो यू सो मच. मच आज सोनाली. ही मेरी फ्रेंड थैंक यू बोली सो थी, मच. सोनाली एक बार बोलना मराठी करताना, मराठी ये लैंग्वेज ना हमारी मराठी महाराष्ट्र में ही नहीं बोली जा रही, हमें हमारे लोग ही भी मराठी नहीं बोल रहे हैं, तो हमें थोड़ा कुछ ना एनर्जेटिक हमें और फील करवाना है उनको. उनको आपने बोल दिया, और क्या चाहिए, वो शायद इसमें होगी भी आज. मुझे लगे दिल्ली तक तो पहुंच गई है, दिल्ली सेंटर तक पहुंच गई है तुम्हारी मराठी. थैंक यू सो मच. चलिए, थैंक यू थैंक यू सो सो मच मच. मैम. थैंक यू सो मच चलिए. सोनाली. ये मराठी में शुरू करने के लिए और महाराष्ट्र के ऊपर सचमुच ये बहुत बड़ा उपकार है. अगर सचमुच आप लोग शिद्दत से इसे करते हो तो आपके जीवन में सचमुच बहुत चमत्कार होने वाले हैं. तो मेरी यस. सबसे प्रार्थना है कि ये मौका हाथ से जाने नहीं देना, इसको लेके ये रखना है, इस मैं मौके को उपकार लेके करने रखना वाली है. कौन हूँ? ममता जी, मैं उपकार करने वाली एक्चुअली बहुत सारे लोग बहुत जगह से कर रहे हैं ना, बहुत. यस, मैं तो सिर्फ एक यस. हिस्सा हूँ, छोटा सा हिस्सा. और मैं ये वो जो आहे ना, आमच्या याच्यात म्हणतात एक खारीचा हिस्सा, खारीचा वाटा. प्रत्येकाला वाटतं या जीवनात आपण आपल्या देशासाठी, आपल्या लोकांसाठी, थोडस आपल्या समाजासाठी काहीतरी करावं, करना चाहिए हमें. तो ये मैं, यस. मेरा थोड़ा सा ये जो भी पार्ट है वो ये भी निभा एक रही तुम्हारा हूँ. बड़प्पन है सोनाली, कि इतना करने के बावजूद भी अहंकार नहीं है, बिल्कुल अहंकार भी नहीं है. और ये भी कहना कि ये मैं नहीं कर रही हूँ, ये मैं नहीं कर रही हूँ, ये सब लोगों की दुआएं हैं. देखो कितनी बड़ी बात है ये लोग. कितनी बड़ी बात है ये. थैंक यू सो मच. वाओ, ग्रेट. थैंक यू सो मच. थैंक यू. मैं थैंक यू चाहती हूँ मैम. कि बहुत बहुत सर्वश्रेष्ठ हो तुम्हारा ये प्रोग्राम. इसको बिल्कुल. अवार्ड मिलना चाहिए. थैंक यू. वाह, चलिए, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. सेकंड रिट्रीट मुझे लगता है मैं अपने लोगों को सेकंड रिट्रीट ना फॉरेन करवाऊं, बाहर जाने के लिए मिले, वाह, सबकी बड़ी क्या बड़ी बात इच्छाएं है, पूरी क्या हो. बात है, क्या बात है. वाओ, चलिए, चलो सुपर. अभी एक वीडियो देखते हाँ, हैं. ये वीडियो देख लेते हैं. यस, यस, यस. brain. Okay, we're going to see what happens if you put a negative thought in your brain. Okay, if someone bullies you, for example, this is a negative thought. What happened to your brain? It became dark, Okay, it became foggy, okay. and it became not clear. So it's unclear. Yes, it's How do you unclear. think we're going to remove all of this By fogginess putting a positive thought in it. in your brain? Yeah, So the in my clear brain. water is the positive stuff. Yeah. Okay, like what? I have a home, I have parents, I have friends that like me, I'm nice, I'm pretty, I'm witty, I'm cute. One. Okay. So what happened to the water? It What became clear. What did you learn from this? So I learned from this that I always need to focus on a positive thought even if I have a negative thought. Great. यस, देखिए, हमने कबर्ड का एग्जाम्पल दिया और यहाँ पे पानी का एग्जाम्पल दिया गया है. एक्चुअली यही सब कुछ है. देखो, थॉट्स अगर क्लियर हो जाते हैं ना, अगर पानी पूरा साफ करना है हमें, तो और अच्छा वाटर डालना पड़ेगा, और अच्छे विचार डालने पडेगे, और अशी सोच लानी पडेगी. तुम्हाला विचार ना बदलवणं गरजेचंच आहे. जे पाणी आहे ना त्याच्यामधलं, ते तुमचे पण थॉट्स त्याच पद्धतीचे क्लिअर असायला हवे. आपल्या घराघरामध्ये जी वाद, आपल्या घराघरामध्ये बघा, तुम्ही आपापल्या घरामध्ये, तुम्ही तुमच्या जॉबच्या ठिकाणी बघा, तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघा, काय आज परिस्थिती आहे आपली. आणि खरंच सगळ्यांनी जर या पद्धतीचा विचार केला, आज ममताजीने सांगितल्याप्रमाणे संपूर्ण वर्ल्ड आपलं आहे आणि आपल्याला संपूर्ण जगात पोहोचायचं आहे. हेच आहे जादू. आणि याच्यासाठी सगळ्यांची ताकद एकत्र आणावी लागणार आहे आणि सगळ्यांचे विचार एकत्र आणावे लागणार. चला, नेक्स्ट
शेअरिंगला सुरुवात करायची. सगळ्यांना क्लिअर आहे का? बेस होता हा, म्हणून मी 4 दिवस घेतले बरं का. आपल्याला आजचं सेशन क्लिअर करायचं होतं. मला सगळ्यांचा फोकस क्लिअर करायचा होता. ठीक आहे. फोकस ग्रॅटिट्यूड साठी आपल्याला आपला फोकस गरजेचा आहे. जसं आम्ही मुलांना फोकस स्टडी शिकवतो त्याच पद्धतीने इथे पण फोकस ग्रॅटिट्यूड गरजेचं आहे. तर कुणाकुणाचं शेअरिंग आहे? चला, आज मला ऐकायचंय की तुम्हाला 4 दिवसामध्ये काय फरक जाणवतोय का? भावनांमध्ये तरी जाणवतोय का? कुणी शोधून आणली का एखादी भावना? बघा बरं. कुणाचं शेअरिंग नाहीये म्हणजे माझं शिकवणं तर आवडत आहे ना सगळ्यांना. येस, मी माझं शेअरिंग देऊ मॅम? चालेल. बोला बोला. सर्वात आधी तर थँक्यू सो मच मुरारी सरांना आणि सोनाली मॅमला. मला इथे सगळ्या पार्टिसिपेंटला सांगायचं आहे खरंच म्हणजे मॅजिक कसं काम करतं. मी रिट्रीटला आले होते 27 तारखेला आणि आल्यापासनं एकदम म्हणजे मी खूप आधी म्हणजे इथून 4-5 वर्षापासून असं शोधत होते की मला माझ्या टक्करची पर्सनॅलिटी पाहिजे आणि त्या आहे आपल्या सोनाली मॅडम. जे माझं अट्रॅक्शन होतं, जे माझं पूर्ण झालं मॅजिक बुकमुळे. आणि खरंच सांगते सोनाली मॅडमला भेटल्यानंतर जे पाहिजे होतं ना, म्हणतात ना ब्रह्मांडची शक्ती आणि ब्रह्मांड साक्षात सोनाली मॅडम आहेत माझ्यासाठी. थँक्यू सो मच बापरे, काय. आणि म्हणजे मला पूर्णपणे विश्वास होता त्या गोष्टीवर. म्हणजे मी शिवबाबाला फॉलो करते आणि ओम शांती बीकेचे पूर्ण थॉट्स सगळं मेडिटेशन मी तेच फॉलो करायची. आणि माहिती पण नव्हतं न्यू इयरच्या दिवशी साक्षात शिवबाबा माझ्याकडे आले. तुम्ही बघू शकता इथे मी त्यांना लावलेलं आहे. आणि हे सर्व मला मॅममुळे मिळालंय. म्हणजे ते कुठल्या तरी मार्गातनं मी माझं जे लॉ ऑफ अट्रॅक्शन होतं, कारण शिवबाबा नवीन वर्षात माझ्या घरात आले, तर हे माझ्यासाठी मॅडम मॅजिक आहे. आणि ते तुम्ही जेव्हा मला गिफ्ट दिलं मी तिथे पण ओपन नाही केलं, तुम्ही मनीषा मॅमला पण दिलं आणि मला पण दिलं. तेव्हा मी 2 मिनिटं स्टक होते तुमच्या समोर एकदम. मॅडम हे तुम्ही दिलं मला. आणि शिवबाबाची डायरी मी नेहमी जायची सेंटरला पण मला भेटत नव्हती, हे सुद्धा मला मॅमनी दिलेलं आहे. हे सगळं माझं लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. मी कधीतरी अट्रॅक्ट केलं होतं, मी कधीतरी डायरीत लिहिलं होतं की शिवबाबा प्लीज. मला नेहमी लोक दिसायचे पण आज माझ्याकडे प्रत्येक वस्तू तुम्ही बघू शकता. हे बघा, हे पण मला मॅमनी दिलं आहे. त्याच्यानंतर ही माझी डायरी आणि मी तुमच्या समोर बसली आहे. परत एक गोष्ट मला सांगायची आहे, मला इतका आनंद होतो सांगताना की मॅडमनी नवीन वर्षात मला रोज दिलं होतं आणि नवीन वर्षापासून तर आतापर्यंत मला इतके रोज भेटत माझ्या घरी पण खाली आहे. मॅडमनी मला 1 रोज दिलं. मी घरी येऊन माझ्या आईला, बाबाला, दादाला, वहिनीला, बहिणीला असे मी सगळ्यांना 5 रोज दिले. आणि त्या 5 रोजमुळे मॅडम मला पूर्ण असं युनिव्हर्सवर एवढा जास्ती विश्वास झाला आहे की माझ्या घरात रोजचे फुलं येत आहे. आणि ते कुठून येतात, कसे येतात, मला कोणीतरी गिफ्ट करताय, एखाद्या प्रोग्राम मध्ये जातोय, बुके भेटताय, हे सगळं माझ्यासोबत मॅजिक होत आहे. म्हणजे ते मॅजिक काय झालंय तुझ्या लाईफ मध्ये ते सांग तू मला. हे आपण भेटलोय, आता तू अट्रॅक्ट केलं असेल मला, तुला तुझी माझी ओळख नाही, आताच आपली रिट्रीट मध्ये ओळख झालेली आणि 2 दिवसात तू फोन करते मला, मॅडम तुम्हाला भेटायचंच आहे. इतकी म्हणजे तुझी इच्छा तुला भेटण्याची. आणि ऍक्च्युअली ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. आणि तुझ्या जीवनातलं सर्वात मोठं मॅजिक सांग तू की काय अट्रॅक्ट केलंयस तू? मी खूप मला रीडिंग आणि रायटिंगची खूप आवड होती. माझं लिटरेचर झालेलं आहे, मराठी लिटरेचर, इंग्लिश लिटरेचर. तर मला असं ना कुठेतरी वाटायचं की माझा बेनिफिट समोरच्याला कसेल. मला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये जर ऍज अ लेक्चररशिपसाठी कोणी बोलवत असेल स्कूल कॉन्व्हेंटला तर मी जायला तयार आहे. आणि मॅडमनी मला चॉईस केलं की बुक रिडिंग करते. आणि मॅडम शोधत होत्या की मराठी रीडर कोणी भेटेल का. ते एक माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी जसं आता रायटिंग मध्ये माझे थोडं सुरू आहे, मॅडमनी जो चेक दिला होता मला की याच्यामध्ये तुम्हाला युनिव्हर्सला तुम्हाला जे अमाऊंट पाहिजे, तर मी म्हटलं की 5 लाख 2 लाख लिहिण्यापेक्षा एक मोठं अमाऊंट मी त्यामध्ये लिहिलं. मी मॅडमला सांगितलं मॅम ओपन करू का, राहू दे. कारण ती खूप मोठी ह्यूज अमाऊंट आहे. मी सांगते तुम्हाला नंतर सांगेल ते. तर जस्ट मी लिहिलं आणि ते फील केलं. ते माझ्याजवळ आता पण आहे.
हे तुम्ही बघू शकता. आणि इकडे तेवढ्या अमाऊंट मध्ये मला काय काय पाहिजे हे पूर्ण क्लिअर लिहिलेलं आहे, एकदम क्रिस्टल क्लिअर मी लिहिलेलं आहे. आणि मी रोज त्यावर असं फील करते त्याला. तर तू माझ्यासोबत काल फोन आला मला डायरेक्ट की श्रद्धा, आपलं जे माझं ड्रीम होतं ते की एवढी एवढी करोडातली डील होती ती. मी म्हटलं बापरे, आता तर ब्रह्मांड साक्षात माझ्यासोबत आहे. तर म्हणजे तुम्ही करोडात पण जर अमाऊंट तुमच्या फिलिंगनी लिहित असेल तर त्याच्यासाठी ब्रह्मांड पूर्ण सपोर्ट करतो आणि ती सिच्युएशन क्रिएट करते. मी मॅमला मगाशी सांगितलं. तर मॅम माझ्या लाईफमध्ये खूप ह्यूज याच्यामध्ये माझ्यासोबत जे चेंज होत आहे लाईफमध्ये या 4 ते 5 दिवसामध्ये, मला पूर्णपणे ब्रह्मांडवर विश्वास आहे आणि स्पेशली तुमच्यावर, कारण सगळी कृपा तुमची पण आहे माझ्यावर. थँक्यू सो मच सोनाली मॅम. थँक्यू थँक्यू थँक्यू. तुम्ही सगळे लोक इतकी छान आहात ना की तुम्हाला तुमच्या तुमच्या प्रॅक्टिसेसचा माहिती आहे का? तुम्ही जी प्रॅक्टिस करताय ना त्याचा हा अनुभव आहे. मी एक माध्यम बनले या सगळ्या गोष्टीचं, पण तुमची जी शिद्दत आहे ना करण्याची आणि ही तारीफ करण्याची तुमची जी पद्धत आहे ना, तर त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला मिळत असेल हे सगळं. कारण ऍक्च्युअली ना खरंच ही इतकं इतकं मनापासून जर तुम्ही कुणाचं कौतुक करत असाल समोरच्या व्यक्तीचं, आणि कारण मी पण काय केलं असेल की खूप जास्त प्रॅक्टिसेस केलेल्या असतील या सगळ्या गोष्टीच्या, म्हणून आज आपल्याकडे एवढ्या सगळ्या गोष्टी, एवढी चांगली लोक अट्रॅक्ट होतात आहे. आणि स्पेशल सांगायचं म्हणजे माझं न्यू इयरला अख्खा सकाळचा न्यू डे म्हणजे नवीन माणसं, नवीन जागा, म्हणजे सगळं सोनाली मॅमला क्रेडिट जातं. आम्ही सकाळी जे 10-11ला भेटलोय तर डायरेक्ट 5 वाजेपर्यंत आम्ही फक्त गप्पा केल्या. आणि त्यात मनीषा मॅडम पण सोबतीला होते आणि त्या प्रणिता, काय नाव आहे मॅमचं, त्यांचं नाही नाव माहित मला. तर आम्ही अशा चौघी म्हणजे इतक्या प्युअर सोल आम्ही भेटलोय. तो जर्नी म्हणजे मला जायची पण घाई नाही, मला मॅडम पाशी परत बसायचं होतं, पण आम्हाला सायंकाळी सेशन घ्यायचं होतं. मॅडमनी इतकी एनर्जी दिली मला, इतकी की माझ्या घरचे पण म्हणतात काय कुठून आली. म्हणजे आता वाव पण म्हणजे माझं अख्खं घर मला ऐकतं. म्हणजे त्यांना पण असं वाटते काय आहे हे मॅजिक, काय आहे ते पण ऐकतात सगळे. वाव वाव म्हणजे आता आपण कन्व्हर्सेशन करतोय, अख्खं घर, घरातली प्रत्येक वस्तू फील करते, इतकं सुंदर. थँक्यू सो मच सोनाली मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मनीषा मॅम. वाव थँक्यू. मस्त 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 शेअरिंग होतं श्रद्धा तुमचं. खूपच मस्त वाटलं. आणि मी तर खूप माझे म्हणजे शेअरिंग करू की आनंद. बाकीच्यांचं घेऊन घ्या आधी? हा, आपण घेऊया. अजून आता कुणाला काही? सोनाली मॅम भेटल्यापासून तर माझ्या तर पूर्ण नवीन वर्षात सुरुवात इतकी सुंदर झालेली आहे. असं वाटतं सगळे स्वप्न आता पूर्ण झाले या वर्षात. पूर्ण स्वप्न पूर्ण होतील आहे माझे. पूर्ण मनीषा स्वप्न माझे पूर्ण झालेले आहेत. वाव. आणि जे स्वप्नातही नव्हतं म्हणजे मोठे मोठे स्वप्न पाहिले ते पूर्णच झाले माझे. 2026 मध्ये सगळे स्वप्न पूर्ण झाले. म्हणजे सगळ्यात आधी तर स्वप्न हेच होतं की मला अशी एक कोणी मेंटर किंवा एक मैत्रीण किंवा एक असं मला पुश करणारं हवं होतं. आणि त्यांनी तर मला इतका मोठा पुश दिला की बस. माझी सुरुवात इतकी सुंदर झालेली आहे की आता तर पूर्ण झालेत माझे स्वप्न. मस्त. येस. सोनाली मॅम थँक्यू 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 सो मच. आणि पहिल्या दिवशी तुम्ही मला इतकं सारे गिफ्ट दिलं. आणि मी घरी आल्यानंतर माझ्या मुलीने पण इतकं सारे माझ्यासाठी चॉकलेट्स आणले, परफ्यूम दिलं, केक्स आणले. म्हणलं वाव. 31 जानेवारी एकदम माझी सुरुवात एकदम सुंदर झालेली आहे. तर पूर्ण आम्हाला पण. वर्ष माझ्यासाठी खूपच सुंदर जाणार आहे. थँक्यू 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 सो मच. थँक्यू. थँक्यू सोनाली मॅम. तुमची एनर्जी, तुमचं तुमचं स्वप्न इतके मोठे मोठे आणि इतके सुंदर आणि पूर्ण असं वाटतं की तुमचं पूर्ण प्लॅनिंग तयार आहे. आणि ते सगळे 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 स्वप्न पूर्ण झालेले आहेत. सगळे स्वप्न पूर्ण झालेले आहेत. वाव वाव. इतका सुंदर वाटते. असं वाटतं सतत वावच म्हणत राहावं. वाव वाव. इतक्या वाव मध्ये राहावं असं वाटतं ना मॅम. खूपच सुंदर थँक्यू. मस्त. थँक्यू आणि सो मच. श्रद्धा तर मी म्हटलं ना लहान मूर्ती आणि चल. कर्तव्य तिचे इतके मोठे खरंच आहे. ती खूपच खूप एनर्जेटिक मुलगी आहे. खूपच सुंदर. चला, अशाच चला पद्धतीचे असे सगळे शेअरिंग्स. सगळे आपण तुम्ही येस, आम्ही पण थँक्यू असंच मच. बनूया. आणि थँक्यू सो आपलं वर्ष मच. हे 2026 खूप उत्तम तऱ्हेने साजरं करूया. आणि
बघा खूप त्याने बघा, खूप एनर्जी तुम्ही आपण एक्सचेंज सगळ्यांनी करूया प्रतिसाद आपापली. दिला ना मॅम, मनीषा मॅम, तुम्ही थँक्यू सगळ्यांचा मॅम. प्रतिसाद, मी तर बाकीच्यांना जेवढे पार्टिसिपेंट्स इथे बसले आहेत ना, प्रत्येकाने समोर यावं आणि प्रत्येकाने आपापला काहीतरी एक वाटा असतो ना, तो द्यावा. कारण प्रत्येकामध्ये स्किल आहे. बघा, आपण इथे जे बसलेलो आहोत ना, प्रत्येकामध्ये स्किल आहे. मी काय करते, त्यांच्यातलं स्किल आता मी टीचरच असल्यामुळे ना, मला विद्यार्थ्यांमधलं स्किल मी ओळखते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, मला तुमच्यातला तो साधेपणा आणि तो प्युअर सोल जे म्हटलंय ना, श्रद्धाजी म्हणताय ना, प्युअर सोल, कारण आपण आपल्या भावना कुणाला तरी सांगू शकतोय, त्या भावनांना सगळ्यांसमोर शेअर करू शकतोय आणि त्याच्यासाठी कुणीतरी आपल्याला ब्लेसिंग देतंय. येस हे येस. सगळ्यांना अनुभव हा आला का? बघा, प्रत्येकाला जिथे इथे बसलेल्यांपैकी प्रत्येकाला हा अनुभव आलाय का? आणि हा येस. आलाच असेल, कारण आपण एकमेकांना अट्रॅक्ट केलेला आहे. काही जणांनी म्हटलंय की आम्हाला मराठीमध्ये बुक पाहिजे होतं मॅडम, आणि तुम्ही ते आणलंय, म्हणजे तुम्ही ते अट्रॅक्ट केलंय. तुम्ही मनापासून मागितली कुठली तरी गोष्ट. बघा, प्रत्येकाने काहीतरी मनापासून मागितलेलं आहे. मी शिवबाबांचे गिफ्ट्स ना, मी प्रत्येकाला काय गिफ्ट द्यायचं, प्रत्येक वेळी काय गिफ्ट द्यायचं ठरवत असते. आणि यावेळी माहिती नाही, मी वसंतनगरला गेले आणि प्रत्येकाला ना गिफ्ट मला ना शिवानी मॅमचे विचार खूप आवडतात, मास्टर शिवानी दीदींचे. आणि ते सगळे कॅलेंडर्स येते मी घेऊन आले आणि त्यावेळी श्रद्धा पडाली आणि प्रत्येकाला ते देण्यात आले. आता त्याच्या मागचा उद्देश माझा एकच होता की घराघरापर्यंत पॉझिटिव्हिटी जावी, घराघरापर्यंत चांगले विचार जावे, म्हणून मी प्रत्येक विचारातून देत गेले. आणि बघा, तुम्हाला त्याच्यातून कुठल्या कुठल्या भावनांची म्हणजे हीच आहे जादू. प्रॅक्टिकली जे घडतंय ना, तीच आहे जादू. आता म्हणून प्रत्येकाने याच्यामध्ये बघा, रीडिंग जर करायचं असेल ना, मी तुम्हाला पार्टिसिपेंट्सला सांगते, जर तुमच्यापैकी सुंदर कोणी रीडिंग करत असेल, मला फोन करा. मला आवडेल मराठी तुमच्या तोंडून पण ऐकायला. तुम्हाला येस. अजून काही याच्यामध्ये तुमच्यामध्ये काही स्किल्स असतील तर, काल कोणीतरी शेअरिंग केलंय ना, की बऱ्याच जणांमध्ये काय असतं, खूप काही स्वतःचे असे थॉट प्रोसेस, जशी माझी पण ती सवय आहे की मला नवीन काहीतरी करायला आवडतं. तर तुम्हाला सुद्धा तुमच्याकडे काही टॅलेंट असेल, ती पण आपण आता हा परिवार झालोय ना एकमेकांना. बघा, आज परत 15 मिनिट जास्त घेतोय आपण. 10-16 झाले आहेत आणि आपण एकमेकांना वेळ देतोय ना, तर प्रत्येकाने आपली टॅलेंट दाखवावं, मला सांगावं. आपण एकमेकांसाठी काम करणार आहोत. एक से अनेक, आयुष सर का ये सेंटेन्स मैंने उनके सुना था की मॅम हमें एक से अनेक करणे हैं. तर आता बघा, इथे जर 100 लोक असतील, आपल्याला रोज जुळत असतील 100, ही 100 म्हणजे एक एक माणूस मला हजारासारखा आहे. माझा एक एक मराठी माणूस मला 1000 सैन्यासारखा आहे. आणि आपल्याला खरंच आज ममता मॅमनी हे सगळं बोलावं आपल्यासाठी. खरंच आपण दिल्ली म्हणतो ना, महाराष्ट्र याच्यामध्ये गाड्यामध्ये ना, तुम्ही महाराष्ट्र गीत ऐका बरं. आज महाराष्ट्र गीत ऐका तुम्ही, आणि खरंच त्याची आज पूर्तता मला झाल्यासारखी वाटते. कारण इतक्या दिवसाच्या आम्ही ग्रॅटिट्यूड करत होतो की आम्हाला पण आमच्या लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, माझ्या लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. आणि खरंच इतकी सगळी छान छान लोक आपण भेटलेली ना, रिट्रीटमध्ये पण भेटलेली, की सगळी बसलेली आणि मला भरभरून आशीर्वाद देत आहे. सगळ्यांना धन्यवाद. चला पटापट बोला, मला तुमचं बोलणं ऐकायचं आहे, काही तर बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. सर नमस्कार. मॅडम, खरंच ममता मॅडमनी तर तुमचं खूप कौतुक केलं. कारण जे मला बोलायचं ते बोलून गेल्या आणि खूप तुम्ही म्हणजे मराठीचं सेशन चालू केलं त्याच्याबद्दल खूप खूप आभारी आहे. आणि मॅडम माझंही जशा श्रद्धा मॅडम बोलल्या की स्वप्न होतं की 1 तारखेपासून, आणि माझंही 2026 एवढं चांगलं जाईल याची मला आता शाश्वती आलेली आहे. 4 दिवसात म्हणजे माझे एवढे विचारच बदलून गेले मॅडम. किती साध्या साध्या गोष्टी आहेत मॅडम, की आपण प्रत्येक गोष्टी म्हणजे ह्या माहिती नव्हत्या की साध्या साध्या गोष्टीला आभार मानायचे त्या गोष्टीचे. ह्या एवढ्या साध्या गोष्टी होत्या. रोंडाबंद तर लिहून गेल्या मॅडम. त्यांनी ते पुस्तक लिहिलं, पण ते समजावून सांगण्याची पद्धत मॅडम तुमची हे पुस्तक माझ्याजवळ मी विकतही आणलं होतं वाचायला. पण वाचल्यामुळं मला एवढं काही कळालं नाही. पण 4 दिवसाचे सेशन करत आहे मी.
या 4 दिवसाच्या सेशनमुळे माझे म्हणजे दिमागाचे तारच हल्ले मॅडम. म्हणजे अ, खरंच किती म्हणजे एवढं होऊन म्हणजे मॅजिक आपल्यासोबत होऊ शकते. आपण काही पैशासाठी याच्यासाठी आज किती धावपळीचं करत आहे. आपल्या स्वतःसाठी वेळ नाही आपल्याला. आणि हे फक्त 1 तास या सेशनला दिल्यामुळं एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते आपल्यामध्ये, की हे मला फील झालं मॅडम. माझं म्हणजे खरोखर एवढं धावपळीचं जीवन आहे, की मी सकाळी उठलो संध्याकाळपर्यंत बिझी राहायचो आणि कंप्लेंट करायची एवढी सवय होती मॅडम मला. प्रत्येक गोष्टी काही झालं तर चिडचिड करायचो. पण या 4 दिवसात काय माझ्यात मलाच कळेना नाही मॅडम. असा बदल आला की माझ्या एकदम म्हणजे असं म्हणजे चिडचिडपणा तर कमी झाला आणि शांत शांतता. शांतता आली दैवी एकदम. शक्ती आली सर तुमच्याकडे म्हणून तुम्ही शांत झाले. खरंच मॅडम. दैवी शक्ती आली. ते परमेश्वराचे उपकार जे युनिव्हर्स मध्ये गेले, माझी फ्रिक्वेन्सी गेली असं कदाचित. आणि मी असं सहज युट्यूबला सर्च करत होतो आणि असं करता करता नायडू सरचं सेशन आलं. नायडू सरचा मी ग्रुप जॉईन केला आणि योगायोग पहा 1 तारखेपासून सुनीता मॅडम मराठी सेशन घेऊन आले. मला असं वाटत होतं की बाबा मराठीत एखादं कुणी सेशन घेणार असं. तसं मला वाटतं एक केतकी मॅडम का काय त्या पण घेतात, पण हिंदी मराठी मिक्स आहे त्यांचं सेशन. मी असं विचारच करत होतो की बा मराठी सेशन आपल्याला करायचं. आणि मॅडम माझे शब्द आहे आणि वचन देतो मॅडम, मी हे सेशन बिलकुल सिद्धांत करीन आणि ज्याही ज्या असाइनमेंट आहेत त्या मनापासून करेन मॅडम. आणि माझंही स्वप्न खूप मोठं आहे मॅडम. जसं तुम्ही म्हणता ना, माझं माझं एक नवीन वर्षाचं मी आता जे तुम्ही सांगितलं स्वप्न लिहायचे, मी पहिलं स्वप्न माझं असं राहील की माझ्याकडून 1000 लोकांपर्यंत ग्रॅटिट्यूड सेशन पोहोचेल. याची माझी वाव. इच्छा, अशी माझी इच्छा आहे मॅडम. हीच मॅजिक आणि आहे सर, हीच मॅजिक आहे. प्रत्येक मराठी माणसाच्या घरापर्यंत आपण दुसरं तर काही देऊ शकत नाही, पण त्याला ब्लेसिंग देऊ शकतो मॅडम. म्हणायचंच आणि नाही, आपण त्यामुळं देऊ शकत नाही हा शब्द वापरायचाच नाही. आपण खूप काही देऊ शकतो. हीच तर एनर्जी आहे. आपण खूप काही देऊ शकतो. आपलाच आपल्या माणसावर खरंच विश्वास असायला हवा आणि मला पूर्ण खरंच विश्वास खरंच आहे. खरंच मॅडम. कारण तुम्ही स्वतः कबूल केलंय की तुम्ही रागीट होता, तुम्ही या पद्धतीचे होता. हे कबूल करणं इतक्या लोकांसमोर ही जादूची पुस्तकाची कमाल आहे. क्लॅप येस. तुमच्याकरता. आणि मला आणि विश्वास आहे तुम्ही लाखो लोकांपर्यंत जाणार. एक तसं पॅनल मध्ये सांगतो मॅडम, मी लपवत नाही तुमच्यापासून. माझं आणि माझ्या मिसेसचं म्हणजे असं होतं की आमचं म्हणजे पूर्व पश्चिम असं होतं. पण या 4-8 दिवसातच मला म्हणजे 1 तारखेपासून असं वाटायला लागलं माझ्या नवीन जीवनाला सुरुवात झाली. वाव. हॅपी मॅरेज ब्लेसिंग्स. अॅनिव्हर्सरी सर. हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी. न्यू इयर. खरंच नाही, विचार बदलून गेले. आणि नाही तर साध्या साध्या गोष्टीसाठी आपण तीनचीच म्हणलं की आपण आंबा म्हणायचं असं. बघा, खूप अशी चेंजेस होणार तुमचे आहेत, खूप धन्यवाद. चेंजेस होणार आहेत. आणि ही तुमची प्रॅक्टिस आहे सर. तुम्ही जे ठरवलंय ना की मला करायचंच आहे, ही प्रॅक्टिस महत्वाची आहे. आणि करत राहा, आनंद घेत राहा. आणि आता तर सुरुवात आहे. ही तर सुरुवात आहे. अभी आगे आगे देखो होता है क्या. चला, बहुत धन्यवाद बरोबर सर. मॅडम. धन्यवाद. सोनाली थँक्यू नेक्स्ट. थँक्यू मॅडम. मैडम हमारे अजून साथ है. नेक्स्ट मनीषा मिसर मॅम बोला. तुम्हाला मी रोज हसताना बघते, तुम्ही बोलत नाही. हॅलो, आवाज येतोय माझा? Yes, गौरी मैम. गौरी मॅम. प्रांति से आप बात कीजिए. Yes. Good evening, ma'am. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग. ओके प्रणिता मॅम. ओके. गुड इव्हनिंग मॅम. मी प्रणिता चांदेकर नागपूरवरून बोलते मॅम. येस येस येस. नमस्कार, बोला मॅम. तुमच्या जादुई अभ्यासामध्ये जे संबंधाविषयी ग्रॅटिट्यूड करायला सांगितलं होतं ते मी मनापासून केलं. आणि कुठेतरी मागे खूप वर्षाआधी जे मी माझे नातेसंबंध मागे सोडून आलेली होती,
कुठेतरी दूर जात होती. पण मात्र काल अचानक असा योग साधून आला असं म्हणू आपण, की एक फोन आला आणि कुठलाही विचार न करता मी माझ्या परिवाराला भेटायला गेले. आता वा. दूर गॉड दूर अंगावर जात दूर जातो म्हटलं आपण म्हणजे ते नक्कीच माहेर नसतंच. ते असतं आपल्या सासरची मंडळी. येस ज्यांच्यापासून कुठेतरी आपल्या मनामध्ये काहीतरी दडलेलं असतं आणि त्याच्यापासून आपण थोडं थोडं दूर जात असतो. येस आणि त्याचा अनुभव मी मात्र काल घेतला. जिथे मी दूर जात होती, काल फक्त आणि फक्त जादुई अभ्यासाच्या, ग्रॅटिट्यूडच्या, संबंधाच्या विषयी जे मी ग्रॅटिट्यूड केलं आणि त्या विश्वासावरच मी काल तिथे गेले. पण जादू असा झाला, की जे माणसं माझ्याकडे म्हणजे दुर्लक्ष, माझ्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करत होते, काल ते मला भरभरून म्हणजे आम्हाला तिथे गेल्यावर जाणवलंच नाही, की हेच ते आहे का, ज्यांच्यापासून आम्ही दूर गेलो होतो. वाव. खरंच काल अरे प्रत्येकाने म्हणजे आम्ही सर्व गोष्टी अनुभवल्या. सर्व माझ्या नणंद, जाऊ, भासरे सर्व सर्व पहिले आज माझ्या लग्नाला 18 वर्ष झाले असतील. तर वा त्यामधला सर्वात सुखद दिवस म्हणजे कालचा, जिथे सर्व कुटुंब आम्ही एकत्र होतो. क्या ते बात सांग आहे. हेच माझं शेअरिंग होतं मॅडम. खूप खूप धन्यवाद तुमचे. प्रणिता तुमच्या मॅम, जादुई तुम्ही इतक्या प्युअर सोल आहात ना, की तुमच्यापासून कसं दूर राहू शकतं कोणी हेच मला कळत नव्हतं ऍक्च्युली. आणि खरंच तुम्ही ज्या मनापासून ज्या सगळ्या प्रॅक्टिसेस केल्यात, तुम्ही खरंच कुटुंबाने वेळ दिला त्याच्याकरता. सुरुवातीला तुम्ही केलात, मग मुलींना करवलंय, नंतर दादांनी केलंय, सरांनी केलंय, आणि तुमच्या कुटुंबाने स्वीकारलंय जादू बुक. आणि बघा, जी तुमच्या मनात सुप्त इच्छा होती ना, नेहमी तुम्हाला बघत होते की माझा परिवार मला का मिळत नाही आहे, मी तर खूप छान आहे, पण मला का बरं सगळे असे करतात आहे, हे हे तुमचं दुःख मी नेहमी बघत होते. आणि खरंच तुम्ही केलेल्या ग्रॅटिट्यूडमुळे आज आणि तुम्हाला सांगण्यात किती आनंद होत ही गोष्ट. बघा बघा मॅडम, जे शेअर करतात आहे ना, हा प्रत्येकाच्या घरचा विषय आहे, प्रत्येकाचा घरचा विषय आहे. आणि मॅडम इतक्या बघा, कोणीतरी एवढ्या प्लॅटफॉर्मवर ही गोष्ट शेअर करणार आहे का? पण आज त्यांना जादूच्या पुस्तकाने कशी हिंमत दिली? कारण हे शेअरिंग ऐकून ना, खरंच तुम्ही करा. संबंधांसाठी तुमच्या नाती आपल्याला खूप महत्वाची आहेत हो. कारण नाती असेल ना जवळ, आपण कितीही पैसा असू द्या, काहीही आपल्याकडे असू द्या, गाडी बंगले, आपल्याकडे गाड्या असतील, गाड्यामध्ये फिरायलाच लोक नसतील, आपल्याकडे बंगले असतील, बंगल्यात राहायलाच लोक नसतील. मी अशी जवळून उदाहरणं पाहिलेली आहेत. आणि म्हणून मला घराघरात मॅजिक बुक न्यायचं हे माझं स्वप्न होतं, आहे ना प्रणिता मॅडम? आणि आपण हे सगळ्यांनी मिळून घेतलेला हा वसा आपण घराघरात नेणार आहोत. आणि जे म्हटलंय ना, सोने की चिडिया करती थी बसेरा, वह भारत देश है मेरा, हे घराघरात होणार आहे. आपण एकमेकांना समजून घेणार आहोत. खूप छान शेअरिंग मॅम, खूप छान शेअरिंग. थँक्यू सो मच प्रणिता मॅम. धन्यवाद मॅम. धन्यवाद. प्रणिता मॅम, जादूवरती खरंच मला तुमचं शेअरिंग इतकं म्हणजे अंगावर शहारे आले. 18 वर्षानंतर फॅमिली एकत्र येणे खूप मोठं. आणि याच्यासाठी तर खरंच माझ्या ब्रह्मांड सोनाली मॅडम, खरंच नाही, थँक्यू खरंच ना म्हणजे काल आम्ही कधी अशी नव्हे ते सर्व कुटुंब प्रत्येक म्हणजे सोबत फोटो पासून जे मी अजूनपर्यंत बघितले नाही होते असे तर आपण कितीतरी. कितीतरी एन्जॉय करत असतो. हो पण हो तो कालचा दिवस तर मी कधी विसरणार नाही. अविस्मरणीय क्षण आहे तुमच्या आयुष्यातला येस. तो. येस, खूप सुंदर, खूप सुंदर शेअरिंग मॅम. थँक्यू सो मच प्रणिता मॅम, एवढं छान शेअरिंग केल्याबद्दल. आणि तुम्हाला युनिव्हर्स अशीच शक्ती देत राहो आणि तुमच्या जीवनात अबंडन्स येऊ. म्हणजे प्रत्येकच क्षेत्रामध्ये तुम्ही जी जी स्वप्न लिहून ठेवली आहेत ना, ती प्रत्येक लवकर पूर्ण होणार आहे. आता फॅमिलीचा आशीर्वाद आहे तुमच्यासोबत, एकत्र फॅमिली आहे, फॅमिलीची ताकद आहे. आता तर बस संपूर्ण जग जिंकणार आहात तुम्ही. तुमची मुलं
तुमच्या मुलींना बघा, मी खरंच प्रणिता मॅमचं त्यांनी ज्या मुली घडवल्या ना, संस्कारित मुली इतक्या छान. बघा, त्या रिट्रीटसाठी मला मॅमनी खूप मदत केली, त्यांच्या मुलींनी मदत केली. आणि हे लॅपटॉप आहे ना, आज मी क्लास घेते तुमच्या समोर, याचं मला टेक्निकली खरं सांगते, आम्ही जेव्हा ऑनलाईन क्लासेस घ्यायचो याच्यामध्ये कोविडमध्ये मुलांचे, त्याच्यानंतर सवय अगदी परत हे होऊन गेलेली. तेव्हा आम्ही फोनवरच क्लासेस घ्यायचो, आणि आता लॅपटॉपवरती ही टेक्नॉलॉजी कशी काय यूज करायची, सृष्टीने मला प्रत्येक गोष्टीत मदत केली. सिया पण मॅमची मुलगी खूप क्यूट आहेत त्या, आणि ही इतकी प्युअर सोल असलेली लोक, इतकी सगळ्यांना मदत करणारी लोक, या प्रेमापासून का वंचित राहावी? एकमेकांना समजून घ्या. मी विनंती करते सगळ्यांना, तुम्ही हे बुक करा आणि एकमेकांना समजून घ्या. नसेल कोणी स्वतःहून फोन करत असेल तर तुम्ही त्यांना करा फोन. एकत्र या, एकत्र येण्याची ताकद बघा. आणि हे घडणार आहे, कारण आता आपल्या जीवनामध्ये जादू पुस्तक आलं आणि जादू होणार आहे. आपण एकमेकांना पुश करूया. मी मॅडमला नेहमी म्हणायची, जा, बोला, फोन करा. आणि मॅडमने खरंच कमाल झाली. मॅडम कमाल झाली. थँक्यू सो मच. चला, अजून कुणाला शेअरिंग? झोपायची वेळ झाली सर्वांची. वाव. वंदना एक नमस्ते. नमस्कार. नमस्कार. खूप खूप धन्यवाद मॅम. मी 4 ते 5 महिन्यापासून ग्रॅटिट्यूड करते, पण भरभरून म्हणजे खूप खूप आनंद मिळाला. मी सुरुवातीला अश्विन मॅमचे ग्रॅटिट्यूड केले, किशोर आयरे सरांकडनं आम्हाला मिळालं हिमालय स्टेपमधून. तर मी विजय नायडू सरांचं पण मागच्या केलं मी, पण ममता मॅमचं नेहमी ऐकायचं, वाहेगुरु वाहेगुरु त्यांच्या तोंडात शब्द यायचा. मग कधीतरी असं फील झालं, ते नेहमी म्हणतात मी गुरुद्वारला जाते असं, आणि मग ते डोळ्यासमोर चित्र आले की वाहेगुरु म्हणताय, गुरुद्वारला जाते. आणि खरंच मॅडम, माझी 15 दिवसापूर्वी अमृतसरची ट्रिप अरेंज झाली महिलांची, आणि मी तिथे जाऊन आले मी अमृतसरला. वाव. मोठी गोष्ट झाली. हो, खूप मोठी. आणि छोटे मोठे मॅजिक म्हणजे अरविंद सरांचं जे आहे, बघा सकाळी त्यांची असतं धन्यवाद वगैरे, ती प्रार्थना असते. ती प्रार्थना रोज 5 महिन्यापासून मी ती ऐकते, रोज ती व्हिज्युअलाइज करते. तर खरंच छान छान कपडे, साड्या, फिरायला मिळणं. मी पटनाला पण जाऊन आले. मी पटनासाठी ग्रॅटिट्यूड लिहिले होते. प्रवास छान हो, गाडी मिळो, ट्रेन व्यवस्थित, जेवण वगैरे सगळं सगळं गोष्टींचं मी लिहिलं होतं. आणि जसल्या तशी टूर माझी ती झाली पटनाची. मी वाव. विपश्यनेला गेले होते, आणि आम्ही जवळजवळ 15 लोक गेलो होतो. हॉटेलचं बुकिंग नव्हतं, आणि विपश्यनाला जिथं गेलो ते बोलले, तुम्ही येऊ नका आमच्याकडे, महिला इथे स्वयंपाक करायला नाहीये आणि तुम्हाला अलाउड नाही स्वयंपाक करायला. पण आम्ही ट्रेनमध्ये हॉटेलचं बुकिंग केलं, आम्हाला हॉटेल पण मिळालं. नंतर वाव. ज्या दिवशी आणि ज्या दिवशी आमचं विपश्यना सुटणं, तर त्यांनी आम्हाला ठेवून घेतलं तिथे. तुम्ही वाव. फिरून या म्हणे, राहा, उद्या संघदान आहे म्हणे, आणि मग त्याच्यात तुम्ही सामील व्हा आणि मग तुम्ही जा. मग आम्ही दुसऱ्या दिवशी जेव्हा निघालो, जो स्वयंपाक उरलेला होता तो पण त्यांनी आम्हाला सोबत बांधून दिला. म्हणजे इतकी छान ती टूर झाली. किती छान. वाव, आणि तुमच्या चेहऱ्यावरचा आनंदच सांगतोय ताई. खरंच मॅम, खरंच. आणि गुरुद्वारला जाण्यासाठी जो ड्रेस मनामध्ये ठरवला होता, तो तसला तसा ते ड्रेसची अरेंजमेंट झाली. आणि खूपच म्हणजे घराला भाडेकरी मिळण्यासाठी, घरातल्या छोट्या छोट्या, म्हणजे माझी नात 3 वर्षाची आहे, ती आता माझ्या सोबतने मी गावाला आलेली, पण ती धन्यवाद करते प्रत्येक गोष्टीला. मम्मीला 2दा बोलून झालं, मम्मी खूप छान स्वयंपाक बनवला, धन्यवाद मम्मी, अशा शब्दामध्ये ती बोललेली. खूप खूप अरे वा. बसते माझ्याजवळ, काय करते पप्पा विचारता, मी ग्रॅटिट्यूड करते. ग्रॅटिट्यूड म्हणजे काय ग? पण ती म्हणते, मी धन्यवाद धन्यवाद म्हणते. रस्त्याने चालता चालता मंदिराला धन्यवाद म्हणेल, झाडांना धन्यवाद म्हणते. असं कोणी गोष्टी काय दिलं, कोणी चॉकलेट, की थँक्यू, धन्यवाद. म्हणजे एवढं तिच्यामध्ये सुद्धा ते ग्रॅटिट्यूड आले 5 महिने. 3च वर्षाची झाली 11 डिसेंबरला. वाव, ग्रेट. हाच खूप तर बदल हवाय. मुलांनी हेच शिकायला हवंय. माझ्या आणि नंतर मुलगा शिकला, सून शिकली, माझी आई म्हातारी आहे, ही बघा. नमस्कार आई. हा. नमस्कार. इथूनच पाया पडते हा. लिहिता येत नाही आईला, पण मी आईला आशीर्वाद द्या. तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे आम्हाला.
माझी आजी पण आहे हा हो. मग मी अजूनही तिला किती सांगितलं छान. ना, हा लिहिता येत नाही पण मग तू बोलत राहा, धन्यवाद धन्यवाद बोलत राहा प्रत्येक गोष्टीला, वाव. तब्येतीला हो वगैरे असं बोलते ना बोलत राहा. मी. मग करते, ती पण करते खूप मग. अच्छा. हो म्हणजे मी खूपच पण छान. बऱ्याच लोकांना सांगितलंय, करता येते, लिहिता येत नाही पण असं बोलता येत. असं आता बसल्या बसल्या बहिणीला पण सांगितलं. छान छान. नमस्कार ताई. असं किती आणि माझं छान, किती खूप छान. खूप रिझल्ट, खरंच खूप छान रिझल्ट मिळालेले मला. मी सकाळी खूपच. उठते, अश्विन मॅमचे ऐकते, तुमचे पण ऐकते मी. ममता मॅमचं तर विचारूच नका. खरंच ते तुम्ही एक मॅडम बोले ना, हसता रहे, खेळता रहे. खरंच ते खूप हसमुखे, खूप 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 धन्यवाद मॅडम तुमचं. आयुष सरांचं धन्यवाद, नायडू सरांचं धन्यवाद, मॅम तुमचं धन्यवाद, अश्विन मॅमचं पण धन्यवाद. सुरुवातीला ऐकण्याचं काम केलं, नंतर लिखाण काम केलं. खरंच खूप छान आहे, खूप मस्त जिंदगी हीच बदलली. जादू आहे. अगदी, हो, अगदी. हीच जादू आहे. तुम्ही द्या वाव. आता तुमच्यामध्ये हो. अतिशय तुम्ही आता जादूगर झालाच आहात. तुम्ही इतरांना पण जादू द्या आणि ठरवा या वर्षी मला हजारो लोकांपर्यंत पोहोचायचंय. आपल्याला हो, गावागावात जाऊन ऍक्च्युली प्रोग्राम्स घ्या, सांगा. विविध प्रकारचे बघा, विविध प्रकारचे वर्कशॉप्स घ्या तुम्ही. कारण काय होतंय ना, आपल्याला ही गोष्ट पोहोचवायची आहे. मग अशी सेशनच नाही तर तुमच्या डोक्यातल्या आयडिया आपण काय करू शकतो. जादूचं पुस्तक सरांनी म्हटल्याप्रमाणे ना, जादू पुस्तक म्हटल्यानंतर बरेच जण मग जादू वाचल्यावरच थोडं या पद्धतीचा विचार करायला. आता इथे आलेली मॅम सगळी मला मंडळी आपण त्याच्याशी झालेलो. तर आता मला तुम्ही ते त्याच्यातून विविध प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज घेऊन लोकांपर्यंत पोहोचवा आणि ही हास्य पोहोचवा. काहीतरी आणि बोलत आहेत. तुमची साथ हवी त्याला. मला तुम्ही भेटण्याची इच्छा राहील नक्की. तुमचं मी गार्डन्स घेईल आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचं नक्की काम नक्कीच, करते म्हणजे मी. नक्कीच, हो, नक्कीच, करते. नक्कीच ताई. 5-10 थँक यू. लोकांपर्यंत पोहोचवलंय ग्रॅटिट्यूड. माझा मुलगाही थँक यू. स्वतः तो बिझनेसमध्ये उतरलाय. त्यालाही छान रिझल्ट मिळालाय. आणि तो मला व्हेरी आधी गुड. हसत होता तो. आधी हसायचा तो मला. मनी मॅग्नेट करायचं तो मला हसायचा. नंतर म्हटलं करून तर बघ. अरे करून तर बघ. बसायला लागला. तोही करतोय सकाळी ग्रॅटिट्यूड. वाव, ग्रेट. तुम्ही पूर्ण घरालाच जादूमय करून टाकलेलं आहे काय आणि करते. रिझल्ट्स तर आहेच. आता स्वप्न पूर्ण तर होणारच आहे. इतरांची पण पूर्ण करण्यास तुम्ही मदत करू शकता. नक्कीच. हो, हो, हो चला, ताई. जे मिळालंय ज्ञान ते द्या हो. दुसऱ्यांना पण. थँक यू मॅम. तुम्हाला एकदा नक्की भेटेल या फोनवर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून नक्कीच, नक्कीच. घेईन मी हा वार्ता. सेकंड रिट्रीट आपण आपली हो, ठरलेली आहे. मी अनाउन्स हो, करेलच. हो, धन्यवाद. हो. चला, चला. थँक यू. नेक्स्ट थँक अजून. थँक यू. थँक यू सो मच. चला, 10:30 वाजलेत. अरे भाग्यश्री भाग्यश्री जी. मॅडम. नमस्कार. नमस्कार भाग्यश्री मॅम. नमस्कार. याआधी पण मी एकदा मॅजिक बुक सेशन केलं होतं, पण काही कारणास्तव ते पूर्ण अ, करू नव्हती शकली. पण आता सोनाली मॅडमचा प्रवास आणि त्यांचा अनुभव ऐकून असं वाटतं की नाही, आपण पण ते सगळ्या प्रॅक्टिसेस आणि फुल सेशन परत मॅडम सोबत करायला हवं. एक छोटासा हे सांगते, छोटंसं शेअरिंग कालच झालेलं. काल आमचा एक इव्हेंट होता. सोनाली मॅडम पण आमच्या सोबतच होत्या. तर आम्ही सगळे जायला निघालो. आमची बस आली होती. नागपूरच्या बाहेर ऍक्च्युली आम्ही लोक जाणार होतो. तर ते निघायच्या वेळेस मला आठवलं की काही ज्वेलरी माझी घरी राहून गेली. तर मी खूप नाराज झाले. तर सोनाली मॅडम लगेच म्हणाल्या की काही हे नको करू, चिंता नको करू, बस ग्रॅटिट्यूड कर, तुला ते लगेच मिळून जाईल. पण मी ते बिलीव्ह नव्हती करत. पण असं झालं की थोड्या वेळातच एक मैत्रीण आली आणि ती ते सगळं घेऊन आली. हा आता एक म्हणजे छोटासा अनुभव होता. आणि सोनाली मॅडम बद्दल सांगतो, त्यांना आम्ही पॉवर हाऊस म्हणतो. म्हणजे जसं ओके. त्या या प्रोग्रामचं नाव आहे ऊर्जा, शी इज रिअली म्हणजे फुल ऑफ एनर्जी. आणि म्हणजे इतकी प्युअर सोल आहे आणि तिला सगळ्यांच्यासाठी, मॅडमला सगळ्यांच्यासाठी कन्सर्न असतं. म्हणजे मराठीमध्ये म्हणायचं झालं तर त्या अगदी ऊर्जावान आणि दिव्य शक्ती आहे. तर मला त्यांना म्हणजे डिवाइन सोनाली असं म्हणावं असं वाटतं. म्हणजे ते नाव त्यांना 100% साजेसं होईल. बस एवढंच सांग. 100% आहे त्याच्या. माझ्यासाठी तर ब्रह्मांडच आहे बाबा आता ते. बरोबर शेवटी बोललात मॅम तुम्ही. खरंच भाग्यश्री मॅम आहेतच त्या ऊर्जावान एकदम. आपल्याला पॉवरफुल मी बनवतात त्या. ते छोट्या छोट्या साठी आणि प्रत्येक व्यक्तीसाठी आणि प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना कन्सर्न असतं.
आणि अगदी जीव ओतून येस येस बघतात की ती गोष्ट बरोबर होते की नाही, किंवा त्या व्यक्तीला ते कम्फर्ट मिळतंय की नाही, किंवा जे हवंय ते होतंय की नाही सगळं व्यवस्थित. हे तुम्ही म्हणजे सगळ्यांनी त्यांचा जो रिट्रीट झाला होता तेव्हा अनुभव घेतलाच असेल या सगळ्या गोष्टींचा, मॅडम बद्दलचा. धन्यवाद मॅडम भाग्यश्री मॅम. भेटायसाठी एक गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडला पण जायची एवढी एक्साइटमेंट नसते. एवढं एक्साइटमेंटनी मी मॅडमला भेटायला गेले. मॅडम तुम्ही कधी कुठे कसं भेटता मला सांगा. आणि मी मॅडमला जाऊन भेटूनच आले कारण मला राहणंच नाही झालं. म्हटलं मॅडम मी आज भेटणार तुम्हाला. तर खरंच मॅडमची एनर्जी आणि मॅडमला जे तुम्ही पॉवर हाऊस नाव दिलं खरंच बाबा आहेच त्या फुल ऑफ एनर्जी. खरंच भाग्यश्री मॅम बद्दल सांगावंसं वाटतं की भाग्यश्री मॅम ना वन अर्थ फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत त्या नागपूर येथे. खूप मोठं काम आहे भाग्यश्री मॅमचं. आणि भाग्यश्री मॅम कडून जी ऊर्जा मिळते ना मला, खरंच तुमच्यामध्ये ती सगळ्यांमध्ये ऊर्जा असल्यामुळे कदाचित होऊ शकतं की मला तुमच्यासोबत राहताना कम्फर्ट आणि त्या गोष्टी सहज शक्य होतात. कारण तुम्ही खरंच तो प्युअर सोल आहात आणि ते तुम्ही एक्सेप्ट केलंय मला सगळ्यांनी. यात माझं भाग्य आहे की तुमच्या सगळ्यांसारख्या मैत्रिणी मिळाव्या. आणि भाग्यश्री मॅम तर बघायलाच नको. खरंच त्यांचा मोठेपणा आहे हा की त्या आज माझी स्तुती करताय. कारण त्याच इतक्या मोठ्या आहेत, त्यांचं इतकं मोठं काम असून सुद्धा खरंच ते डाऊन टू अर्थ असतात. मी तुमच्याचकडून शिकते ना मॅम, भाग्यश्री मॅम, मी तुमच्याकडूनच शिकते की इतकं सगळं असून सुद्धा तुम्ही किती साध्या आणि सिंपल आहात. आणि ही सगळी साधी लोक माझ्या जीवनात आली आणि मला म्हणतात आहे कोणी पाऊस कोणी काय काय. आणि हे विषय मी जेव्हा मुलांना शिकवलेत ना ते कदाचित वापस येत असतील असं वाटतं. मराठी शिकवता शिकवता विशेषणाचा अभ्यास करता करता माझ्याचकडे विशेषण यायला लागलीत. हीच जादू आहे, हीच जादू. येस. चला आपण क्लोज करूया का मीटिंग, की कुणाला अजून शेअरिंग, पॉवरफुल शेअरिंग कुणाला? छाया मॅमला. छाया घोरपडे होते ना, हँड ट्रेस होतं त्यांचं. ओके ओके ओके. हँड डाऊन कर लिया उसने. छाया मॅम अनम्यूट करा. येस झाले. नमस्कार आयुष मॅडम. येस येस नमस्कार नमस्कार. मला खूप आनंद होतोय सांगायला. मला ना म्हणजे जेव्हा नायडू सरांचं सेशन चालू होतं ना तेव्हा ते मी कधी ऐकायचे, कधी म्हणजे काम असायचं. पण माझ्या मनात ती इच्छा होती की नाही मला जर मराठीत भेटलं तर खूप बरं होईल. मी ते पहिल्यापासून लिहील. अगदी काय लिहायचं काय सोडून द्यायचं म्हणजे असं ते धरपकड केली. पण मग जेव्हा मला हे अनाउन्समेंट भेटली की नाही आता हे तुम्हाला मराठीमध्ये भेटणार आहे तर खूप आनंद झाला. आणि एक म्हणजे शाळेतलं लाईफ सोडलं तर मैत्रिणीच नव्हत्या. तर मला असं वाटायचं माझा असा एखादा ग्रुप असावा ना, नुसतं फुल एन्जॉय असं वाटायचं. तर आता मला इतकी एनर्जी याच्यामध्ये मिळते की तुम्हाला काय सांगू. मॅडमचा हसरा चेहरा, त्यांचे जे शब्द ना कानात ना डायरेक्ट हृदयात जातात आणि ते येस तसे एकदम माइंड मध्ये ते आपल्याला कमांड देतात. येस तुम्हाला हे करायचंय. आणि त्यांचा तो विश्वास माइंड मध्ये इतका फिट झालाय ना, तर म्हणजे आता किती जरी म्हणजे झोप असली तरी नाही, टाइम झालाय उठायचंय आणि आपल्याला हे करायचंय. आपलं शरीर जरी म्हटलं ना नाही झोपायचं तरी माइंड म्हणतो उठलाच पाहिजे. म्हणजे इतका तो बदल झालाय. येस 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 आणि येस. आता जेव्हा तुम्ही मॅडमचं एवढं भरभरून म्हणजे अप्रिशिएट केलं, त्यांना इतकी तारीफ केली, तर मला असं एक मिनिट फिलिंग झाली आपल्याला का नाही यांना हुबेहूब भेटता येईल. असं वाटत होतं यांना मला भेटायचंय. आता जस्ट हो मॅजिक आहे. आणि एका क्षणापूर्वी सोनाली मॅडम बोलल्या की आपण एक प्रोग्राम अरेंज करणार आहे. ते ऐकून तर मला म्हणजे इतका आनंद झाला की जसं मी त्या दिवशी पहिली फिलिंग सांगितली होती मी डायरेक्ट उडी मारली तशा माझ्या मनामध्ये एकदम आनंदाचे असे उभारे फुटले. येस मला भेटायचं आणि मी भेटणार आहे. आणि म्हणजे ग्रुपच्या माध्यमातून इतक्या सगळ्या मैत्रिणी मित्र म्हणजे खूप मोठा ग्रुप आणि ती एक इच्छा पूर्ण झाली. आणि हे सगळे हसत चेहरे बघून इतका म्हणजे आनंद होतो ना
तर ते दुःख वगैरे काय असेल XYZ ते काहीच नसतं. म्हणजे 1 ते 1.5 तास असं वाटतं आपण एका वेगळ्या जगात आहे. वाव जगात आहे. ममता मॅडम आणखी मनीषा मॅडम पण खूप छान घेतात 4 वाजता ते लिहून प्रॅक्टिस ते पण मी करते आणि खूप मजा आली आणि ही मॅजिक तर माझ्यासोबत आत्ताच झाली ना म्हणून मी जस्ट शेअरिंग करावं असं मला वाटलं. खूप छान शेअरिंग, मस्त. थँक्यू. मला तुमच्या रूपाने इतक्या सगळ्या मैत्रिणींचा ग्रुप मिळाला त्याच्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. जसं माझा बालपणीचा एक ग्रुप होता 15 ते 20 मुली सोबत खेळायचो तसं आता मला ह्याच्यामध्ये पण माझ्या म्हणजे मैत्रिणी सगळ्या भेटल्या असं मला वाटतं आणि मी खूप हॅपी आहे. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच, थँक्यू. येस, थँक्यू मॅम. असंच ग्रॅटिट्यूड करा सगळ्यांनी की आपलं रिट्रीट 2 दिवसाचं कुठल्या तरी छान रिसॉर्टला होईल आणि आपण परत सगळे खेळणार आहे तिकडे आहे ना, बालपणीच्या गोष्टी एन्जॉय करू. नक्कीच. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच. नाइस शेअरिंग. थँक्यू. आयुष सर कोई है? नहीं मैम, आई थिंक ओके, वाइंड अप सोनाली करते मैम कहाँ गए? ओके, सोनाली मैम आई थिंक उन्होंने म्यूट किया है, सो ठीक है ना. क्लोज करूया. एंड करते, यस यस, गुड एंड नाइट. ओके. या ओके ओके, खूप हम शुक्रान. सभी मजा थैंक यू आली, खूप बोलेंगे. मजा आली. सर्वांची शेअरिंग एकदम मच उत्तम आयुष होते, सर, छान. मजा आ थँक्यू गया, थँक्यू मजा आ गया. मजा आ बहुत गई. मॅडम बढ़िया शेअरिंग. मेडिटेशन नाही घेणार मजा ना? आली, मजा आली. खूप मजा खूप आली, मजा मजा आली. आली. सगळ्यांना मजा आ रहा, शुभरात्री. मजा आ रही, मजा आ थँक्यू, आणि रही. रात्र थँक्यू. वगैरे धन्यवाद झोपायला धन्यवाद मॅडम कोणाचीच श्रद्धा इच्छा मॅडम. नाही का? धन्यवाद मॅडम. धन्यवाद कोणी धन्यवाद. चला, उठायला बाय तयार बाय. नाहीये थँक्यू, धन्यवाद, थँक्यू, धन्यवाद, थँक्यू मॅम. धन्यवाद. थँक्यू सो थँक्यू. खूप मच. मॅडम सुंदर शेअरिंग. मेडिटेशन नाही घेणार हा? खूप सुंदर सेशन. थँक्यू मॅडम, थँक्यू थँक्यू. मेडिटेशन नाही सो घेणार मच. चला, मॅडम? गुड नाईट. गुड गुड नाईट.